मार्केटिंग मार्केटिंग ही मोठी कन्सेप्ट आहे, पण एक ऍडव्हर्टाइजमेंट आपण पकडू की तुम्हाला ₹1 टाकायचे, ₹3 करायचे. लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही एखादा व्हिडिओ बनवता, एखादा तुम्ही ग्राफिक्स बनवता, कधी सुद्धा जर तुम्ही ऍज अ ऍडव्हर्टाइजमेंट जर तुमचा गेम तुम्ही स्टार्ट करताय, तर मी तुम्हाला पहिल्यांदा सांगेल की तुम्ही तुमचा बॅक एंड तयार करा. प्रोडक्ट एका ठिकाणी आहे, पण ज्यावेळेस आपण एखाद्या सेल करायला जातो किंवा एखादी मीटिंग असेल, वेबिनार असेल, व्हर्च्युअल असेल किंवा ऑफलाईन असेल, ऍज अ सेल्स पर्सन किंवा ऍज अ ओनर तुम्हाला ज्यावेळेस सेल तुम्ही करत असता, तुमचा माइंडसेट हा 80% मॅटर करतो. कारण की तुम्हाला ते प्रोडक्ट विकत असताना समोरच्याला सांगायचं असतं की त्या प्रोडक्टची व्हॅल्यूज म्हणजे काय ट्रान्सफॉर्मेशन देणार आहे, काय रिझल्ट देणार आहे. तर लक्षात घ्या, सेल्समध्ये लोकांना ऍज अ स्किल अंडरस्टँडिंग नसतं. त्यांना असं वाटतं की सेल्स म्हणजे कन्व्हिन्स करावं लागतं, पण ऍक्च्युली तसं नाहीये. सेल्स म्हणजे एक प्रकारचं एज्युकेशन आहे. तुम्हाला एज्युकेट करावं लागतं लोकांना. फर्स्ट व्हॅल्यू द्यावी लागते, एज्युकेट करावं लागतं, नंतर तुम्हाला लोक ऑटोमॅटिक म्हणतात की येस आय नीड धिस, मला हे पाहिजे. स्वतःहून लोक म्हणतात. तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट केली, एका दिवसात तुमचा सेल झाला तर होऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही, पण त्याच्यासाठी ऍटलीस्ट एक 10-15 दिवसाचं जे काही मेहनत असते समजून घेण्याची, शार्पनेस करण्याचं. ज्यावेळेस तुम्ही एखाद्या युद्धामध्ये उतरणार आहात, तर ज्या शांततेच्या काळात आपण ज्यावेळेस तलवार चालवतो, त्यावेळेस युद्धाच्या काळी त्याचा फायदा होतो. तर सेम तसंच आहे ते. नमस्कार, वंदे मातरम, जय श्रीराम. बिझनेसमध्ये खूप चांगलं प्रोडक्ट असेल तर कस्टमर्स तुमच्याकडे आपोआप आकर्षित होतात. हे वाक्य तितकंच खरंय जितकं पृथ्वीभोवती सूर्य फिरतो हे वाक्य खरंय. आणि ऑलमोस्ट ऑल बिझनेस ओनर्स ज्यांना बिझनेसचा बॅकग्राऊंड नाहीये, ज्यांना ब्रँडिंग मार्केटिंग माहिती नाहीये, त्यांचं अज्ञानामुळे म्हणा किंवा ही अशी वाक्य ऐकून ऐकून म्हणा, हे असेच गैरसमज झालेले असतात आणि त्यातून मजबूत चुका होतात. मी माझ्या आजपर्यंतच्या मार्केटिंग एक्सपिरियन्समध्ये, माझ्या आजपर्यंतच्या कन्सल्टन्सी एक्सपिरियन्समध्ये हेच समजून सांगायचा अनेकांना प्रयत्न केलाय. आणि हे आम्हा ब्रँडिंग मार्केटिंग फील्डमधल्या सर्वांचं दुःख आहे की इट्स रिअली डिफिकल्ट टू एक्सप्लेन बिझनेस ओनर्स की बाबांनो, तुम्ही ब्रँडिंग करायला तुमचं मार्केटिंग असायला हवं. आज याच विषयावर गप्पा मारायला आणि नेमके बिझनेस ओनर्स कुठे चुकतात, एस्पेशली मराठी बिझनेस ओनर्स कुठे चुकतात, यावर गप्पा मारायला आणि आमचं दुःख शेअर करायला माझे मित्र आलेत, किरण हजारे. किरण, वेलकम. आपण नेहमी या विषयावर गप्पा मारल्या आणि आज योग जुळून आलाय की आपल्याला वी कॅन पिक इच अदर्स ब्रेन टू सी की एक्झॅक्टली व्हॉट इज हॅपनिंग आणि हे असं का होतं. आपण मगाशी गप्पा मारतो तेव्हा म्हणजे तेच बोलू ना की समूह काय होतं माहितीये का, की एकतर मार्केटिंग महत्वाचं आहे हे माहिती नसतं लोकांना, किंवा पीपल कन्फ्यूज मार्केटिंग विथ ऍडव्हर्टिजमेंट. बरोबर. म्हणजे मी ऍड चालवली म्हणजे माझं मार्केटिंग करतोय असं अनेकांना वाटतं. आय ट्राय टू एक्सप्लेन, आणि माझी समजून सांगण्याची काही लँग्वेज आहेत, काही पद्धती आहेत. हाऊ डू यू एक्सप्लेन, की जर एखादा समजून सांगायचंय की मार्केटिंग इज डिफरंट दॅन ऍडव्हर्टायझिंग, हाऊ डू यू एक्सप्लेन? सगळ्यात प्रथम थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायला मी थोडंसं 2 याच्यामध्ये सांगेल. एक असतं शॉर्ट टर्म, एक असतं लॉंग टर्म. जे शॉर्ट टर्म तुम्ही जे करता, मग त्याला स्पॉन्सर्स ऍडव्हर्टाइजमेंट म्हणजे काय हे सांगतो. की तुम्ही एखादा व्हिडिओ किंवा ग्राफिक्स पेड ऍडव्हर्टाइजमेंट चालवल्या, त्याच्यामध्ये तुम्ही म्हणताय की बाय नाव. हे जे झालं आता मी जे एक्सप्लेन केलं इन शॉर्ट मध्ये, त्याला ऍडव्हर्टाइजमेंट म्हणतात. मार्केटिंग ही जी कन्सेप्ट आहे ती अशी एक शॉर्ट साठी नसते, ती लॉंग टर्म साठी असते. म्हणजे त्या लॉंग टर्म विजन मध्ये कस्टमर सोबत रिलेशन्स क्रिएट करायचे असतात, नाती तयार करायचे असतात, विश्वास तयार करायचा असतो. आणि हे विश्वास आणि रिलेशन बिल्ड करण्याला ज्या काही प्रोसेसेस असतात, कंटेंट देणं, व्हॅल्यूज शेअर करणं, लोकांना एज्युकेट करणं, लोकांना अवेअर करणं स्वतःच्या प्रोडक्टबद्दल, इंडस्ट्रीबद्दल, हे वास्ट कन्सेप्ट जे आहे त्याला मार्केटिंग असं म्हणतात. मार्केटिंगमध्ये वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज येतात, आणि हे ज्यावेळेस आपण लॉंग टर्म साठी करतो त्याला मार्केटिंग असं म्हणलं जातं. आणि त्यातला एक छोटासा जो आहे पार्ट, तो म्हणजे ऍडव्हर्टाइजमेंट आहे. जो तुम्हाला तुमचा जो छोटा बिझनेसेस आहे त्याच्यामध्ये सेल ग्रो करायचा असेल, जर तुम्हाला परचेसेस वाढवायचे असतील, तर त्यासाठी ते ऍडव्हर्टाइजमेंट केल्या जातात. परफेक्ट. ह्याच प्रश्नाचा ना थोडा हे दुसऱ्या अंगाने, म्हणजे अजूनही जर बाय चान्स इफ इट्स नॉट क्लिअर, तर
तुम्ही जर बिझनेस करत असाल तर तुम्हाला मार्केटिंग करावंच लागणार आहे. सो इफ यू आर नॉट डुईंग बिझनेस, सॉरी, इफ यू आर नॉट डुईंग एनी मार्केटिंग, यू आर नॉट डुईंग एनी बिझनेस. येस. हे किती खरं आहे? हे आता याच्यामध्ये मी तुम्हाला सांगायचं झालं, तुमच्याकडे प्रोडक्ट आहे, ते कशाचं तरी सोल्युशन देते, कोणाचा तरी प्रॉब्लेम सॉल्व्ह करत आहे. हे जर फक्त तुमच्या पुरतच मर्यादित ठेवलं, ठीक आहे, म्हणजे तुम्ही खूप मोठी इन्व्हेस्टमेंट केली आणि आता तुम्ही काय म्हणताय की माझ्याकडे प्रोडक्टमध्ये दम आहे, स्वतः लोक स्वतःहून माझ्याकडे येतील. हे असं बऱ्याच जणांना वाटतं, हेच वाटतं. बऱ्याच जणांना वाटतं. पण हे आजकालच्या म्हणजे आजच्या या चाललेल्या धावपळीच्या जीवनामध्ये लोकांना तुमच्याकडे नाही यायचं. लोकांची अपेक्षा आहे की माझ्या स्क्रीनवरती काहीतरी यावं, ठीक आहे, आणि हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत लोक तुमच्याकडे येणार नाहीत. म्हणजेच आज मी असं म्हणू शकतो की जगण्यासाठी ऑक्सिजन महत्वाचा आहे, ठीक आहे. तसंच बिझनेस टिकण्यासाठी आणि वाढवण्यासाठी कस्टमर महत्वाचे आहेत. आणि हे कस्टमर जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला मार्केटिंग करावं लागेल, म्हणजेच त्यांच्यापर्यंत तुम्हाला जावं लागेल आणि त्यांना तुम्हाला तुमच्या बिझनेस पर्यंत घेऊन यायला पाहिजे. तर ही जी प्रोसेस आहे म्हणजे मार्केटिंग, हे एकदम 100% केलं तरच आज तुम्ही टिकणार आहात, नाहीतर कॉम्पिटिशन भरपूर आहे. जर तुम्ही जात नसाल तर कस्टमर तुमच्या कॉम्पिटिटरकडे जाणार आहे. मग तुम्ही ठरवायचंय की तुमचा बिझनेस ग्रो करायचा आहे तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या कस्टमरकडे जावं लागेल. जर तुम्ही नाही गेला तर तुमचा कॉम्पिटिटर रेडी आहे. तुम्ही जर तुमच्या टार्गेट कस्टमर पर्यंत पोहोचला नाही तर दुसरा कोणतरी पोहोचणारच. आणि हे सगळ्यात महत्वाचं काय की सगळेजण धावपळ करतो की माझा बिझनेस मोठा व्हावा. एव्हरीबडी इज ट्राइंग टू ग्रो. येस. तर त्याच्यामुळं तुम्ही मागे राहिलात तर संपणार आहात. परफेक्ट. आणि सो आपण मगाशी म्हणाल होतं की मार्केटिंगचं एक छोटं सेगमेंट म्हणजे ऍडव्हर्टिजमेंट. येस. तर आपण आपले बिझनेस चालवताना आपण भरपूर ऍड्स रन केल्या आहेत. बरोबर. आपण आता त्या मार्केटिंगच्या छोट्या ऍड्स कडे थोडंसं येऊ. तर तुम्ही जेव्हा तुमची पहिली ऍड कॅम्पेन चालवली होती, जेव्हा पहिली ऍड केली होती, तेव्हा व्हॉट वॉज इट एक्झॅक्टली आणि त्यात काय चुका झाल्या होत्या किंवा काय, व्हॉट डिड यू लर्न फ्रॉम? मी ज्यावेळेस सुरुवातीचा जो माझा प्रवास आहे, एक मिडल क्लास फॅमिलीतनं आलेलो, हे कुठं कोणी मला आई वडिलांनी शिकवलेलं नाहीये किंवा कुठल्या शाळेमध्ये किंवा कुठल्या कॉलेजेसमध्ये किंवा कोणत्या प्रोफेसरने हे मार्केटिंग मला नाही शिकवलं. त्याच्यामुळे थोडंफार मी हा शिकण्याचा प्रयत्न केला आणि जेवढं काय मला एक फर्स्ट लेवलला जे नॉलेज आलं त्याच्यातनं मी काम करायला चालू केलं. पण आत्ता ज्यावेळेस मी मागे वळून बघतो त्यावेळेस 2 कन्सेप्ट आहेत. एक आहे कॉस्ट पर लीड, की एक कस्टमर ऍक्वायर करायला किती खर्च करतो, आणि सेकंड आहे की तुमच्या बिझनेस मधलं ऍव्हरेज ऑर्डर व्हॅल्यू, की तुम्ही कस्टमर तुमच्याकडे आल्यानंतर तो किती रुपयाचं विकत घेतो. तर तुम्ही जर मला विचारत असाल की तू काय चूक केली, तर मी चूक केली दुसऱ्या कन्सेप्ट वरती मी भर नाही दिला, ते म्हणजे ऍव्हरेज ऑर्डर व्हॅल्यू वाढवण्यावरती भर नाही दिला. म्हणजे माझ्या सुरुवातीच्या काळामध्ये मला कॉस्ट पर लीड म्हणजे मला फेसबुककडनं फ्रीमध्ये लीड येत होतं असं म्हणलं तरी चालेल. म्हणजे मी पेड करायचो, म्हणजे लोक माझ्याकडे येण्यासाठी मला पे करायचे, म्हणजे मला जी लीड भेटायची ती फ्रीमध्ये भेटायची. बरोबर. म्हणजे जस्ट टू एक्सप्लेन, म्हणजे ज्यांना माहिती नसेल, म्हणजे मी जाहिरात खर्च करून, म्हणजे जाहिरातीवर काहीतरी पैसे खर्च करतो आणि लीड अक्वायर करतो. बरोबर. आणि मग त्या लीडला मी कन्वर्ट करतो, म्हणजे त्याचं कस्टमरमध्ये कन्वर्जन होतं. तर ती लीड मिळवण्यासाठी मला पैसे खर्च करावे लागतात, कारण मला जाहिरात द्यावी लागते. बरोबर. पण तुम्ही जाहिरातच अशी रन करत होता ज्यात त्यांनी फॉर्म भरताना त्यांनी तुम्हाला पैसे द्यायचे. बरोबर. म्हणून मी जर 50 रुपये खर्च करून एक फॉर्म भरला जात असेल तर ऑलरेडी तो पण 50 रुपये खर्च करून माझ्याकडे येतोय. सो मला 0 कॉस्टवर लीड आली. इथपर्यंत आपण आलो. बरोबर. पुढे काय झालं? तर यालाच एक अजून एक शब्द आहे, सेल्फ लिक्विडेटिंग फनल. म्हणजे इट सेल्फ माझं फनलच हे मला फ्रंट एंडलाच प्रॉफिटेबल होतं. सेल्फ लिक्विडेटिंग फनल. ओके. म्हणजे तुम्ही एंट्री लेवललाच तुमच्या कस्टमरला अक्वायर करण्यासाठी तुम्ही पैसे तुम्हाला इन्व्हेस्ट करावे, म्हणजे तुम्हाला खर्च करावा लागत नाहीत. उलट तुम्हाला त्या जे काही फनल तुम्ही रन करण्यासाठी जे पैसे लागतात ते कस्टमरच तुम्हाला देतो. आणि हे मला ऍट द एंड म्हणजे कॉस्ट पर लीड मला काही लागत नव्हतं, मी त्याच्यावरती फोकस होतो, माझा त्याच्यावरती आनंद होता की मला काही पे नाही करायची गरज. पण मला आत्ता कळतं की जर तेव्हा मला कळालं असतं की मला कॉस्ट पर लीड काही लागत नाहीये, तर मी आता ऍव्हरेज ऑर्डर व्हॅल्यूवरती कस्टमरच्या रिपीट परचेसवरती फोकस केलं पाहिजे होतं. जर मी तेव्हा फोकस केलं असतं तर आज मला 10-15 CR आराम के साथ माझा तेवढा रेव्हेन्यू झाला असता. काय सांगता? हो. कारण की त्यावेळेस माझ्याकडे फक्त ऍव्हरेज ऑर्डर म्हणजे ऍव्हरेज AOV म्हणतो आपण त्याला, फक्त 1500 रुपये होता. आणि जर तोच कोर्स माझा 1500 रुपयानंतर जर माझ्याकडे अजून एक प्रोडक्ट असलं असतं फक्त 30,000चं पकडा, तर तो माझा टोटल ऍव्हरेज ऑर्डर व्हॅल्यू किती झाला असता? जवळजवळ एक 31,500 रुपयाचा.
आणि ते त्यावेळेस मी जवळजवळ हे 10,000 प्लस लोकांना 1500चा कोर्स विकला होता. त्यातल्या 10% जरी आपण बघितलं पुढच्या लेवलला कन्वर्ट झाले असतील तर माझा तो प्युअर प्रॉफिट होता आणि रिपीट परचेस होता. त्याच्यामुळे माझ्या बिझनेसमध्ये एक जो रेव्हेन्यू आहे तो एकदम बूस्ट झाला असता. तर सुरुवातीच्या काळामध्ये हीच जी चूक केली आहे मी, की ज्याच्यामध्ये जो सगळ्यात महत्वाचा फॅक्टर असतो, कॉस्ट पर लीड आपण कधीच कंट्रोल नाही करू शकत. ती वाढणारच आहे दिवसेंदिवस. कॉम्पिटिशन वाढणार आहे. ऍडव्हर्टायझर्स जे असतात माझ्यासारखे ते करणार आहेत, त्याच्यामुळे ती कंट्रोलमध्ये नाही करू शकत. पण आपण एक गोष्ट कंट्रोलमध्ये करू शकतो, कस्टमर अक्वायर केल्यानंतर त्याला तुम्ही किती वेळा परचेस करायला होताय तुमच्याकडनं ते तुम्ही ठरवू शकता. तर मला सगळ्यांना सांगणं आहे की ही चूक तुम्ही करू नका जी मी केलेली आहे. याचा थोडा एक उपप्रश्न विचारतो मी, की म्हणजे आता मी ऐकलं की पहिला कोर्स तुमचा काहीतरी 1500चा होता, बरोबर. आणि यू थिंक की जर मी 30,000चं काही विकलं असतं तर ते गणित सगळं बदललं असतं. बरोबर. पण मग माझ्या मनात भीती असते की 1500चं घेईल बाबा विकत कोणी, 30,000चं कोण घेणार? येस. तर एवढं हाय तिकीट ज्याला आपण म्हणतो, तर ज्यांचे हाय तिकीट असे कस्टमर्स आहेत सोशल मीडियावर, येस येस. हाऊ डू यू ग्रॅब देम? हे कसं राहतं ना, तुम्ही 1500 रुपये तुम्हाला दिलेले आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही सर्व्हिसेस देणार आहेत, म्हणजे ऑलरेडी तुम्ही त्याचा ट्रस्ट जिंकलेला आहे. फक्त आता तुम्हाला त्याची जी जर्नी आहे ती सेट करायची. म्हणजे तुम्ही त्याला फर्स्ट लेवलचा प्रॉब्लेम 1500 रुपयामध्ये सॉल्व्ह केलेला आहे, पण प्रत्येक कस्टमरला त्या नेक्स्ट जर्नीचा प्रॉब्लेम त्याला क्रिएट होत असतो. म्हणजे समजा एखाद्याने फेसबुक ऍडव्हर्टाइजमेंट शिकली, लीड जनरेशन हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, पण पुढे त्याला लोकांना कन्वर्ट पण करायचंय, लोकांना त्याला सेल पण करायचंय. म्हणजे लीड जनरेशनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला म्हणजे त्याला सेल येणार आहे असं नाहीये. ज्याला लीड जनरेशन करता येतं त्याला सेल पण शिकायचं. म्हणजे एखादा माणूस माझ्याकडे लीड जनरेशन शिकतोय तर तो माझ्यासोबत नेक्स्ट जर त्याला लेवलअप काय करायचं असेल तर त्याला मी सेकंड सोर्स जो आहे तो सेल्स आणू शकतो त्याच्यामध्ये. हा, म्हणजे डिपेंडिंग अपॉन युअर इंडस्ट्री. येस. तो एक काहीतरी छोटं माझ्याकडे घ्यायला आला, ज्याला आपण लो तिकीट, मग हाय तिकीट, बरोबर. तिकीट, म्हणजे फनलच असते ही मार्केटिंग. येस येस. तर काहीतरी स्वस्तातलं देऊन त्याला आणा, एन्श्युअर की त्याच्या मनात तुमच्याबद्दल विश्वास निर्माण होतोय, बरोबर, तुम्ही खरोखर व्हॅल्युएबल काहीतरी देताय हे त्याला पटतंय, मग दॅट पर्सन कम्स टू यू अगेन, बरोबर. आणि मग तो अजून विकतो. तर हीच सायकोलॉजी असते. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस एखादं प्रोडक्ट विकता छोट्या किमतीचं, तर तो फक्त ट्रस्ट गेन करण्यासाठीच असतो. एकदा कस्टमरचा विश्वास जिंकलात की तो परत तुमच्याकडनं घेणारच आहे, रिपीट परचेस करणारच आहे. आणि एक स्टेटमेंट तुम्ही, मला असं वाटतं की लोकांना विकत घ्यायला आवडतं पण विकलेलं नाही आवडत. येस. ठीक आहे. तर एकदा तुम्ही ट्रस्ट जिंकलेला ऑलरेडी, त्याला तुम्ही तुमचा जो काय सर्व्हिसेस आहे त्याच्यातनं प्रूव्ह करून दाखवलंय की तुझ्यासाठी मी राईट पर्सन आहे. तर तो तुम्ही जर एकदा प्रूव्ह केलं, तुमची क्वालिटी असेल, सर्व्हिस असेल, तर तो परत तुमचा फ्लेवर किंवा तुमची जी काही मॅच झालेली फ्रिक्वेन्सी आहे तो कधीच सोडत नाही. तुम्ही बघितलं असेल की मोठमोठे ब्रँड आहेत 100 वर्षापासून टिकून आहेत, पण तो कस्टमर जेन्युनली त्याच्याकडे जातो. का जातो? कारण की ते कनेक्शन्स बिल्ड झालेले आहेत, तो ओरा कनेक्ट झालेला आहे आणि त्याला माहिती असतं की विश्वास हा तो जो बिल्ड झालेला आहे तो परत चेंज नाही होत, कारण की मनावरती राज्य केलेलं असतं. बरोबर. आता आपण गंमत काय ना, की ऑल दिस विल प्ले आउट रिअली वेल जर मी मार्केटिंगवर पैसा खर्च केला तर. ऍड्स मी चालवल्या, मार्केटिंगवर मी हे केलं, पण येस, आपल्याकडे थोडा ऍटिट्यूड हा मार्केटिंगला कॉस्ट सेंटर म्हणून बघण्याचा, मार्केटिंगला मी एक्सपेन्स म्हणून बघतो, इन्व्हेस्टमेंट म्हणून बघत नाही. तेच हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला पाहिजे. तर हा प्रॉब्लेम तेव्हा सॉल्व्ह होईल ज्यावेळेस तुम्ही लॉंग टर्म विजनने चालाल. तुम्ही एखादा बिझनेस घेऊन चाललेला आहात आणि त्या बिझनेसला जर पुढच्या 5 वर्षामध्ये तुमच्याकडे काही मिशन नसेल, विजन नसेल, लोकांसाठी काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे, हे जर तुमच्या पाठीमागच्या कामामध्ये ते जर चांगला पॉझिटिव्ह ऍटिट्यूड नसेल आणि तुम्हाला रिझल्ट पहिल्याच दिवशी पाहिजेत असं जर तुमचा ऍटिट्यूड असेल तर मार्केटिंग तुम्हाला खर्चच वाटणार. पण तुम्ही जर लॉंग टर्मच्या दृष्टिकोनाने जर बघितलं की आज मी कस्टमर अक्वायर करेल, तो आल्यानंतर मी माझ्याकडे चांगले प्रोडक्ट आहेत, माझ्याकडे चांगल्या सर्व्हिसेस तो घेईल आणि घेतल्यानंतर माझ्याकडनं माझी पूर्ण स्ट्रॅटेजिक जी व्हॅल्यू लॅडर आहे ती बिल्ट आहे. म्हणजे मी आज जरी कस्टमरला अक्वायर करायला जास्त पैसे खर्च करतोय, पण इन फ्युचर माझ्याकडे जर मी 1000 रुपये मार्केटमध्ये स्पेंड करतोय एका कस्टमरला अक्वायर करायला, पण माझ्याकडे 1 लाखाचं ऍव्हरेज ऑर्डर व्हॅल्यू आहे ना, म्हणजे एक माणूस मला 1000 रुपयामध्ये जरी आला तर तो माणूस माझ्याकडे लाखाचं बाय करणार आहे. जर हे तुमच्याकडे असेल तर मार्केटिंग ही तुम्हाला इन्व्हेस्टमेंट वाटेल.
पण तुमच्याकडे 1000 रुपयांनी कस्टमर अक्वायर करतात, फक्त 500च प्रोडक्ट आहे, तर कोणालाच मार्केटिंग ही पॉझिटिव्ह नाही वाटणार आणि हे खर्चच वाटणार. आणि जर तुमच्याकडे स्ट्रॅटेजी असेल, तुमच्याकडे लॉंग विजन असेल आणि तुम्हाला जर माहिती आहे की कस्टमर अक्वायर करून त्याला तुम्हाला व्यवस्थित मुवमेंट कशी करायची, तुमच्याकडे बॅकएंडचं बिझनेस मॉडेल सेट असेल, तर तुम्हाला मार्केटिंग ही कधी पण पैसा छापण्याची मशीनच वाटणार. हे ना, आणि हे बहुतेक छोट्या उद्योजकांमध्ये काय होतं माहितीये का, की बिझनेस सेट करताना मी त्यात इतके पैसे टाकलेले असतात की तो सेट झाल्यानंतर तो मोठा करण्यासाठी, ज्याला आपण ग्रोथ फंड्स म्हणतो, की वगैरे मार्केटिंगसाठी पैसे पाहिजेत, ऍड्स रन करण्यासाठी पैसे पाहिजेत, चांगलं टॅलेंट अक्वायर करण्यासाठी पैसे पाहिजेत, ते उरतच नाहीत. आणि मग त्याचा इन्व्हेस्टमेंट म्हणून प्रॉब्लेम बघितला. किरण, व्हॉट डू थिंक यार, आपण म्हणजे सो फॉर मी, ज्याला बिझनेसचा बॅकग्राऊंड नाही आहे ना, त्यांना नेहमी काय वाटणार आहे की एक तर माझ्याकडे खूप किकॅस चांगलं प्रोडक्ट पाहिजे, बरोबर, राईट. आपल्याला हे माहितीये की फक्त चांगलं प्रोडक्ट असून चालत नाही, यू हॅव टू हॅव अ व्हेरी ग्रेट ऑफर बिहाइंड इट. बरोबर, ऑफर म्हणजे डिस्काउंट वगैरे हे नव्हे, म्हणजे व्हॉट आय एम ट्राईंग टू सॉल्व्ह. बरोबर. ऍट द सेम टाइम ब्रँडिंग लेवलला हाऊ यू पोझिशन युअर सेल्फ इज व्हेरी इम्पॉर्टंट. बरोबर. म्हणजे आपण आता मार्केटिंग, ऍडव्हर्टिजमेंट, सेल्स, ब्रँडिंग कडे येतोय. बरोबर. की मी मार्केटमध्ये काय म्हणून पोझिशन करतोय स्वतःला. बरोबर. मी एक स्वस्तात प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे, की मी चटकन प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे, की मी एक खूप एक्सक्लुझिव्ह प्रीमियम वगैरे असं कोणतं. सो दिस आर पोझिशनिंग. बरोबर. बेस्ड ऑन युअर एक्सपिरियन्स, व्हॉट प्लेज वेल, म्हणजे प्रोडक्ट की माझी पोझिशनिंग की माझी अशी ऑफर, व्हॉट अकॉर्डिंग टू यू व्हॉट विल प्लेस. आता या 3 गोष्टींचं मी तुम्हाला थोडंसं एक्सप्लेनेशन देतो. प्रोडक्ट म्हणजे तुम्ही लोकांना काय देणार आहात, ऑफर म्हणजे तुम्ही कसं देणार आहात, ठीक आहे, आणि तुमचं पोझिशनिंग म्हणजे लोकांनी तुमच्याकडे बघत असताना त्यांनी काय म्हणून तुम्हाला बघितलं पाहिजे, ही गोष्ट असते. तर या तिघांमध्ये जर कम्पॅरिझन केलं तर तुम्ही मला म्हणाल की फर्स्ट प्रायोरिटी तुम्ही कोणाला द्यायची, तर मी माझ्या मते म्हणेल की तुम्ही पहिल्यांदा पोझिशनिंगला प्रायोरिटी दिली पाहिजे. कारण कसं असतं, प्रोडक्ट डेड होतील, ऑफर पण संपतील, पण जर पोझिशनिंग, एखादी विनिंग पोझिशनिंग जर तुम्ही ग्रॅब केली, तर लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये लॉंग टर्म टिकाल. कारण की पोझिशनिंग बरोबर येणं म्हणजे लोकांच्या मनावरती राज्य करणं. कारण की आज तुम्ही टाटा बघू शकता, त्यानंतर मोठमोठे ब्रँड्स जे तुम्ही ऍपल असेल, टेस्ला असेल, हे लोकांच्या मनावरती राज्य करतात. कारण की त्यांचं पोझिशनिंग हे फक्त माझं प्रोडक्ट विकत घ्या असं नसतं, ते काहीतरी विजन आणि मिशन विकत असतात, ट्रान्सफॉर्मेशन विकत असतात, ते काहीतरी इनोव्हेशन विकत असतात. त्याच्यामध्ये लोकांना प्रोडक्ट घेण्यापेक्षा एका मोठ्या गोष्टींचा पार्ट होणं आवडतं. त्याच्यामुळे तुमच्यासाठी मार्केटिंग म्हणजे ओव्हरऑल तुम्ही जर तुमच्या बिझनेसकडे प्रमोट करत असाल, तर तुम्हाला कस्टमरच्या मनामध्ये जे जागा करायची असते, त्याची जी पोझिशनिंग असते, त्याच्यावरती तुम्ही खूप फोकस केला पाहिजे. आय अग्री. यस. पण प्रॉब्लेम काय माहितीये का, आपण ज्या प्रकारच्या बिझनेसेस बरोबर काम करतो आपल्या प्रोफेशनमध्ये, किंवा जे मॅक्झिमम लोक हा व्हिडिओ बघणार आहेत, या सगळ्यांचं असं मत असतं, जो मला आजपर्यंत आला अनुभव आहे, की मी एक छोटा बिझनेस आहे. बरोबर. लोक माझ्याकडे वस्तू किंवा सेवा घ्यायला येतात, ते सगळं पोझिशनिंग आणि आयफोन आणि टेस्ला, हे सगळं मोठ्या ब्रँड्सच्या गोष्टी. बरोबर. त्यांनी ती मुवमेंट क्रिएट केली आहे, त्यांनी ते सेंटिमेंट क्रिएट केली. मला माझ्या छोट्या प्रोडक्टसाठी, छोट्या सर्व्हिससाठी करायची गरज नाही. ओके. आता हे कसं झालं ना, की छोटे बिझनेस छोटे काय आहेत, ह्या मानसिकतेमुळेच आहेत. एक्झॅक्टली. त्यांना काय वाटतं की मोठ्या बिझनेससाठी हे आहे. लक्षात घ्या, जे मोठे बिझनेस झाले त्यांची सुरुवात सुद्धा जसे छोटे बिझनेसेस आहेत, जे स्मॉल बिझनेस ओनरची आत्ताची परिस्थिती सेम तशीच होते, पण त्यांनी लॉंग टर्मची विजन बघितली. लॉंग टर्मच्या त्यांच्याकडे कंपनीच्या साठी इथिक्स, मॉरल, व्हॅल्यूज वरती त्यांनी ऑलरेडी त्यांच्यावरती काम केलेलं आहे त्यांनी. तर आपल्याला कसं वाटतं की आपण मोठा झालेली कंपनी त्या लेवलने बघतो, पण त्याची सुरुवात कशी झाली ते बघत नाही आपण. ज्यावेळेस एखादा जो स्मॉल बिझनेस ओनर असतो त्याची मानसिकता बदलेल, त्याच वेळेस त्याचा विचार पण बदलेल. जर मानसिकता छोटी असेल तर बिझनेस पण छोटा राहील आणि बंद पडेल. जर तुमची मानसिकता चेंज झाली, मोठी झाली, तर तुमचा बिझनेस सुद्धा त्या मानसिकतेनुसार मोठा होणार आहे. तर सगळ्यात प्ले करतं की तुम्ही ज्यावेळेस बिझनेस करता तुमचा माइंडसेट कसा आहे, तुम्ही दूरदृष्टीने विचार करताय की तुम्ही शॉर्ट टर्म मध्ये विचार करताय. तर मला असं वाटतं की स्मॉल बिझनेस ओनरने ज्यावेळेस एखादा बिझनेस तुम्ही करत असाल तर तुम्ही त्याला लॉंग टर्म मध्ये बघितलं पाहिजे. कसा डेव्हलप करायचा माइंडसेट डेव्हलप करण्यासाठी तुम्ही तुमचं एन्व्हायरमेंट चेंज झालं पाहिजे.
कारण कसं असतं की आपण ऐकलेलं आहे की 5 जणांची संगत जशी आहे तशीच तुमचं पुढच्या 5 वर्षाचं फ्युचर आहे. कारण कसं असतं की माणूस ऑब्झर्वेशननी भरपूर काही ग्रॅब करतो. तुम्ही ज्या समाजामध्ये राहता, ज्या शाळेमध्ये शिकता, ज्या कुटुंबामध्ये वावरता, जर तिथं कुठं सीडिंगच होत नसेल बिझनेसच्या ग्रोथ बद्दल, जे अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे होत नाही. आणि जर तुम्ही बघितलं की मराठी कल्चरमध्ये किंवा मराठी लोकांमध्ये बिझनेस हा जॉब कुठंच भेटला नाही येस तर आपण एक सेकंडरी ऑप्शन म्हणून बिझनेस करतो. म्हणजे विचार करा की बिझनेस ही खूप लॉंग टर्मचा गेम आहे. माझं कधी पण सांगणं असतं की हा लॉंग टर्मचा गेम आहे, तर जिंकण्यासाठीच खेळा. जर तुम्ही त्या ऍटिट्यूडने जर येणार असाल तर तुम्ही तुमच्यासाठी बिझनेस आहे. जर तुम्हाला वाटत असेल की मला सॅलरी अपेक्षा आहे, मला काहीतरी फिक्स इन्कम पाहिजे, आणि त्या ऍटिट्यूडने जर तुम्ही बिझनेस करत असाल किंवा एखादा कोणतरी मोठा झालेला आहे त्याला मोठा झालेला पाहून जर तुम्ही त्याला कुठं कॉपी करून किंवा त्याच्यासारखं जर तुम्ही ऍज इट इज वागायला गेलात की तो मोठा झाला तर मी मोठा होईल, असं जर माइंडसेटने आलात तर मला असं वाटतं की कुठेतरी ते मोटिवेशन कमी पडेल आणि ते मध्येच कुठेतरी तुमचा बिझनेस थांबेल. कारण तुमची प्रेरणा चुकीची आहे, म्हणजे प्रेरणा चुकीची. आणि तुम्ही जो प्रश्न विचारला की हा माइंडसेट कसा चेंज होईल, तो माइंडसेट चेंज होण्यासाठी तुमचा विचार बदलावा लागतो. आणि विचार बदलण्यासाठी तुमचं वाचणं, तुमचं ऐकणं, तुम्ही जे काय पाहता, जे तुमच्या हॅमरिंग जे होतं ते चेंज झालं पाहिजे. जर तुमच्या दिवस रात्र हॅमरिंग होत असेल तर बिझनेस आपल्यासाठी नाहीये. बिझनेस अदर कम्युनिटीसाठी आहे. बिझनेस आपल्या आईबापांनी कधी केला नाही, आपल्या बापजातीने कधी केला नाही, तर तुझ्याच्याने काय होणार आहे. बिझनेसमध्ये लोक लॉस होतात. जर अशा पद्धतीचं बंबार्डिंग तुमच्यावरती असेल तर बिझनेस हा तुमचं माइंडसेट कधीच चेंज नाही होणार. जर तुम्हाला बदलायचं असेल तुम्ही अशा लोकांसोबत राहा की बिझनेस हा पॉझिटिव्ह सम गेम आहे, ज्याच्यामध्ये सगळेजण म्हणजे समोरचा पण जिंकतो, तुम्ही पण जिंकता. म्हणजे याच्यामध्ये असं झिरो सम गेम नाहीये की बिझनेसमध्ये कोणाला लुटायचं नसतं. बिझनेसमध्ये समोरच्याचा पण फायदा होत असतो आणि ऍज अ ओनर म्हणून आपला पण फायदा होत असतो. त्याच्यामुळं या विचारांनी जर तुम्ही व्यापलेले असाल, तुम्ही रील्स त्या पद्धतीचे बघताय, युट्यूबचे व्हिडिओज त्या पद्धतीचे बघताय, बुक्स त्या पद्धतीचे बघताय, पॉडकास्ट या पद्धतीचे बघताय, मित्र त्या पद्धतीचे आहेत, आणि तुम्ही सराउंडिंग तुमचं सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर अशा चांगल्या गोष्टींचं जर बंबार्डिंग तुमच्या बुद्धीमध्ये होत असेल तर तुमचा थॉट प्रोसेस बदलला की ऑटोमॅटिक तुमचे ऍक्शन्स बदलतात, आणि ऍक्शन्स बदलले की बिलीफ बदलतात, आणि बिलीफ बदललं की तुमचे रिझल्ट बदलतात. परफेक्ट. लोक आजकाल म्हणतात ना की फार घाणेरड्या रील्स तयार होतात आणि काय हे सगळं होतंय. आय ऑलवेज से की मला नाही अशा रील्स दिसत. येस, मी माझा अल्गोरिदम तसा सेट केलाय. बरोबर. माझ्या म्हणजे इंस्टाग्रामला, माझ्या फेसबुकला, माझ्या युट्यूबला माहिती आहे मी कोणत्या प्रकारचा कंटेंट कन्झ्युम करतो. बरोबर. मला तेच सगळं दिसतं. येस, मला अलेक्स हर्मोझीच दिसणार आहे. हो. मला ते घाणेरडे गाणे आणि त्यातले ते घाणेरडे ते कधीच दिसणार नाही, येस, कारण मी ते कॉन्शियसली घडवलंय. बरोबर. आता तुम्ही जर तशा प्रकारच्या कंटेंट बरोबर एंगेज झालात तर यू आर गोइंग टू सी लाईक दॅट. बरोबर आहे. म्हणजे मी गंमत म्हणून प्रयोग केलेत असे की इंस्टाग्रामवर मी थोड्या वेगळ्या प्रकारचा, नॉट द हम्म. चीप पण थोड्या वेगळ्या टाईपचा, जी माझी टाईप नाहीये, बरोबर, ती 2-4 दिवस बघितली तर इंस्टाग्राम स्टार्टेड सजेस्टिंग दॅट. बरोबर, बरोबर. इट्स ॲज सिम्पल ॲज दॅट. यू हॅव टू क्राफ्ट युअर न्यूज फीड, यू हॅव Yes, टू yes. क्राफ्ट द कॉन्टेंट दॅट यू कन्झ्युम. बरोबर. हे तुमच्या कंट्रोलमध्ये काय बघायचं आणि काय नाही. येस येस. माइंडसेटवरनच विचार असं वाटतं मला की, आणि दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग की मी सेल्सची बरीच ट्रेनिंग घेतलेत आणि मी माझ्या क्लायंट्स बरोबर त्यांची सेल्स फिक्स करण्यात पण मदत करतो. तर पीपल युजली थिंक की सेल मला करायला कठीण जातंय याचं कारण माझ्या प्रोडक्ट किंवा माझ्या सर्व्हिसमध्ये प्रॉब्लेम आहे. व्हॉट आय हॅव ऑलवेज आय हॅव ऑलवेज फेल्ट की इट्स इज अ माइंडसेट गेम. येस, डू यू अग्री? येस. कारण की मी तुम्हाला त्याचं कारण सांगतो. प्रोडक्ट एका ठिकाणी आहे, पण ज्यावेळेस आपण एखाद्या सेल करायला जातो किंवा एखादी मीटिंग असेल, वेबिनार असेल, व्हर्च्युअल असेल किंवा ऑफलाईन असेल, ऍज अ सेल्स पर्सन किंवा ऍज अ ओनर तुम्हाला ज्यावेळेस सेल तुम्ही करत असता तुमचा माइंडसेट हा 80% मॅटर करतो. कारण की तुम्हाला ते प्रोडक्ट विकत असताना समोरच्याला सांगायचं असतं की त्या प्रोडक्टची व्हॅल्यूज म्हणजे काय ट्रान्सफॉर्मेशन देणार आहे, काय रिझल्ट देणार आहे. तर लक्षात घ्या, सेल्समध्ये लोकांना ऍज अ स्किल अंडरस्टँडिंग नसतं. त्यांना असं वाटतं की सेल्स म्हणजे कन्व्हिन्स करावं लागतं, पण ऍक्च्युली तसं नाहीये. सेल्स म्हणजे एक प्रकारचं एज्युकेशन आहे. तुम्हाला एज्युकेट करावं लागतं लोकांना. फर्स्ट व्हॅल्यू द्यावे लागते, एज्युकेट करावं लागतं, नंतर तुम्हाला लोक ऑटोमॅटिक म्हणतात की येस आय नीड धिस, मला हे पाहिजे. स्वतःहून लोक म्हणतात की, मगाशीच मी तुम्हाला एक वाक्य बोललो होतं की लोकांना
विकत घ्यायला नाही आवडत, लोकांना विकत घ्यायला आवडतं, पण लोकांना विकलेलं नाही आवडत. त्याच्यामुळे तुम्ही एज्युकेट करा, लोकांना सिरियसली हेल्प करा, लोकांना जेन्युनली सांगा की माझं प्रोडक्ट ट्रूली तुझ्या आयुष्यामध्ये व्हॅल्यू देते. ॲब्सोल्युटली लोक ते तुमच्याकडनं विकत घेतील. म्हणजेच मला हे म्हणायचं की तुमच्या माइंडसेटमधनं पहिल्यांदा हे काढून टाका की सेलिंग हे अवघड आहे. सेलिंग सारखं सोपं काम नाही तुम्हाला, कारण की बोलायचं कमी आहे आणि विचारायचं जास्त आहे. तुम्ही जर त्याच्या प्रॉब्लेम्स वरती बोललात, तुम्ही जर त्याच्या चॅलेंजेस वरती बोललात, तर समोरच्याला कनेक्ट तुम्ही करणार आहात. यस, हा माणूस मला समजून घेतोय, हा मला रिलेट करतोय, तर नक्कीच याचं प्रोडक्ट सुद्धा माझ्यासाठीच आहे. जर असं तुम्ही जर करायला लागलात तर तुम्हाला सेलिंगच्या जास्त स्ट्रॅटेजी वापरायची गरज नसते. फक्त विश्वास जिंकायचा असतो, आणि विश्वास जिंकला तर सगळी दुनिया तुमच्या कंट्रोलमध्ये येऊ शकते. तर हेच मला म्हणायचं. काय झालंय माहितीये का, की मार्केटिंगकडे ऍज अ सायन्स, ऍज अ टूल म्हणून न बघता, आपण सुरुवातीला म्हणत होतो की ते फक्त ऍड्स म्हणून बघितले जातात. बरोबर. ही डीप फिलॉसॉफिकल नाही, हा डीप टेक्निकल विचार होत नाही की ही जर एक साबण विकतोय तर मग ते साबणामध्ये काय केमिकल वापरलंय, ते काय इट एंड्स इन तुझ्या स्किनवर त्याचा काय परिणाम होणार आहे, त्यातनं तुझा कॉन्फिडन्स कसा वाढणार आहे, म्हणजे जो काही बेनिफिट मी तुला मिळवून देणार आहे, बरोबर, त्यासाठी विचार करायला पाहिजे, त्यासाठी थोडा अभ्यास करायला पाहिजे. तो विचार करून मग ते सेल्स सिस्टीम मध्ये इम्प्लिमेंट केलं पाहिजे. बरोबर. हे समहाऊ सांगितलं जात नाही, हे समहाऊ डिस्कस केलं जात नाही. आणि मला वाटतं बऱ्याचशा ऑन्टरप्रेन्युअर्सना बिझनेस सुरू करण्याआधी हे सगळं माहित असायला हवं, ते माहितही नसतं माहिती. सो आणि मग 6 महिने मेहनत घेतली, मग वर्षभर मेहनत घेतलं, मला अपेक्षित रिझल्ट येत नाहीये, बिझनेस अवघडच आहे, बरोबर, पैसे बुडतातच. हे तुमच्या पण सुरुवातीच्या सेलमध्ये, तुमच्या पण म्हणजे वी ऑल हॅव लर्न, राईट? भरपूर वेळा चुकलोय, अपयश. तर व्हॉट वॉज युअर फर्स्ट सेल्स एक्सपिरियन्स, व्हॉट डिड यू लर्न? येस, मी ज्यावेळेस पहिल्यांदा ऑफलाईन इव्हेंट घेतला होता माझ्या आयुष्यामध्ये, ऑफलाईन इव्हेंट. येस, ऑफलाईन मार्केटिंग. माझं जी जर्नी आहे ती ऑनलाईनच बिझनेसनी सुरुवात झाली 2020, जिथं सगळे बंद होते. 1000 दिवस म्हणू शकतो आपण, एक त्याच्यापेक्षा जास्त दिवस, किंवा आपण असं म्हणू शकतो की 1-1.5 वर्ष आपण एका बंदिस्त याच्यामध्ये होतो. तर मला सुद्धा माझी सुरुवात तशी झालेली. मी एकतर MPSC करत होतो, त्याच्या आधी बिझनेस वगैरे काहीच नव्हतं. पण कसं असतं, एक घरचा मोठा मुलगा म्हणल्यानंतर एक कमवण्याची जबाबदारी लवकरात लवकर येते, कारण की आईवडिलांना एक अपेक्षा जास्त असते मोठ्या मुलाकडनं, की वडिलांना पण वाटतं की बाबा हाताशी आलाय तर त्यांनी काहीतरी कमवलं पाहिजे. तर ही जी जर्नी आहे की अनएक्सपेक्टेड होती, ठरलेली नव्हती की मला असंच करायचं, काहीतरी असंच करायचं. की आपण असं म्हणू शकतो की एक डेस्टिनीमध्ये, माझ्या बॅक ऑफ द माइंडसेटमध्ये, तुम्ही मगाशी माइंडसेट बद्दल आपण जे बोललो, की माझ्या उठण्यामध्ये, बसण्यामध्ये, वाचण्यामध्ये एकच गोष्ट होती की मला स्वावलंबी व्हायचंय, इंडिपेंडेंट व्हायचंय, की मला असा काहीतरी सोर्स पाहिजे की ज्याच्यातनं माझं ऍक्टिव्ह इन्कम वाढेल. तर हे करत असताना अनेक अशा टेक्निक्स तुमच्या समोर युट्यूबमध्ये सांगणारे व्हिडिओज येतात. त्याच्यामध्ये जे 2020 होतं, त्याच्यामध्ये डिजिटल मार्केटिंग हा शब्द माझ्या फर्स्ट टाइम कानावरती पडला. तसं डिजिटल मार्केटिंग खूप मोठं आहे. लोकांना असं वाटतं की फेसबुक, इन्स्टा ऍडव्हर्टाइज म्हणजे डिजिटल, म्हणजे लोक खूप म्हणजे कसं असतं की हे मर्ज करून ते कुठतरी कन्फ्युजन केलं जातं. आणि मी डिजिटल मार्केटिंग ज्यावेळेस माझ्यावरती कानावरती पडला, ते समजून घेण्याचा प्रयत्न केला. 6 महिने तर माझे शोधण्यामध्येच गेले की मी काय करू नेमकं. त्याच्यामध्ये भरपूर गोष्टी, SEO आला, वेबसाईट बिल्डिंग आली, कंटेंट आला, त्याच्यानंतर तुमच्या फेसबुक ऍडव्हर्टाइजमेंट आल्या, ऑर्गॅनिक आलं, सगळंच आलं. पण त्याच्यापैकी मी करायचं काय? तर त्यावेळेस सुरुवात ज्यावेळेस मी केली, त्यावेळेस एक एक्सपोर्ट इम्पोर्टच्या बाबतीमध्ये मला एक नॉलेज होतं. तर त्याच्यामध्ये मी शिकवण्यासाठी सुरुवात केली. आणि सुरुवात केल्यानंतर एक जस्ट आपण म्हणू शकतो 1.5-2 वर्ष चांगली ती सुरुवात झाली. आणि ऑनलाईन वरती मला कॉन्फिडन्स बसला. माझं 1 to many सेलिंग असेल, ऍडव्हर्टाइजमेंटचा परफॉर्मन्स असेल, एकदम व्यवस्थित होता. मी जिथं 1 रुपये टाकत होतो तिथं माझे 3-4 रुपये होत होते. आता चला म्हणलं, आता कम्युनिटी बिल्ड झाली, आता ऑफलाईन घेऊयात. आणि ऑफलाईन मी घेतला आणि फुल त्याच्यामध्ये PPT रेडी केली, माझं सेल्स पिच रेडी केलं, आणि एक दिवसाचा पूर्ण ऑफलाईन मी कंडक्ट केला. आणि शेवटी मी म्हणलं की त्या ऑफलाईन मध्ये मला अपसेल करायचं. आणि मी पिच वगैरे दिलं, आणि 100 लोक पुढे बसलेली होते, त्यातनं एकाने पण नाही परचेस केले. मी त्यावेळेस मला वाटलं सिंगल सेल नाही, एक पण नाही सिंगल सेल. मग त्यावेळेस मी कुठेतरी मला स्वतःला फेल्ड झालं की यार, मी ऑनलाईन करू शकतो, ऑफलाईन नाही करू शकत. मला अजून सेलिंग मध्ये खूप काही शिकायचंय. आणि त्यावेळेस मी खूप डिमॉरल झालो. तर मला त्या चुकीतनं मला असं वाटतं की त्यावेळेस लोकांनी मला नाही म्हणलं असेल, पण मी तुम्हाला आत्ता सांगतो की ते नाही म्हणजे असं होतं की मी
म्हणजे त्यांचं नाही मी असं घेतलं की त्यावेळेस ते तयार नव्हते. का नव्हते? नाही म्हणजे कायमस्वरूपी नाही नाही, त्यापुरतं नाही. कारण की त्याच सेम लोकांनी आज माझ्याकडनं लाखाचे प्रोडक्ट घेतलेले आहेत, सेम जे ऑफलाईन आले होते. आता तुम्ही म्हणाल की तिथं नाही घेतले आणि इथं का घेतले? कारण की त्यावेळेस मी माझ्या प्रोडक्ट बद्दल बोलत होतो. कस्टमरला काय पाहिजे, म्हणजे मगाशी जे सेलिंग बद्दल मी म्हणलं की ट्रस्ट बिल्ड करणं आलं, त्याच्यामध्ये अंडरस्टँडिंग तुम्हाला देणं आलं, तुम्हाला त्याच्यामध्ये लोकांचा एक बिलीफ चेंजिंग असतं ते करणं आलं. ते न करता मी फक्त माझ्या प्रोडक्ट बद्दलच बोलत होतो, जे लोकांना रिलेटच नाही झालं, लोकांना ते व्हॅल्युएबलच नाही वाटलं, लोकांना त्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन भेटेल असा विश्वासच नाही भेटला. त्याच्यामुळे लोकांनी मला नाही म्हणलं. पण तीच सेम गोष्ट मी ज्यावेळेस सेकंड टाइम केली, की जे मी पहिल्यांदा चुकलो होतो, की हे बिल्ड करण्यामध्ये, रिलेशन बिल्ड करण्यामध्ये, ट्रस्ट गेन करण्यामध्ये, सेकंड टाइम मी ज्यावेळेस केलं त्यावेळेस मला हे ह्या सगळ्या गोष्टींमधनं तर सेम गोष्ट 1 लाखाचं प्रोडक्ट माझ्याकडे 15-20 जणांनी ऑन दी स्पॉट घेतलं. वाव. तर ह्याच्यातनं मी तुम्हाला सांगतो की जी मी चूक केली त्यातनं एकच गोष्ट मला शिकायला भेटली, की सेल्स मध्ये तुम्हाला कन्व्हिन्स करण्याची गरज नसते. कन्व्हिन्सिंग वरती फोकसच करू नका. तुम्ही समोरच्या ऑडियन्सला समजून घ्या की त्याला काय चॅलेंजेस आहेत, त्याला काय प्रॉब्लेम आहेत, त्याला तुम्ही काय ट्रान्सफॉर्मेशन देणार आहात, आणि ते ट्रान्सफॉर्मेशन तुम्ही ज्यावेळेस देणार आहात त्यावेळेस त्याला तुम्ही तुमचं त्यांचं परसेप्शन चेंज करण्याची कॅपॅसिटी तुमच्याकडे पाहिजे. तर हे सगळ्या गोष्टींमधनं मी शिकलो त्यावेळेस. कारण की फेल्युअर मधनं पण लर्निंग होतं असं म्हणतात, ते माझ्यासाठी ते बिग लर्निंग होतं. आणि म्हणायला बरोबर वाटतं, ते म्हणायला छान वाटतं. येस, ते आग लागते, खूप लागते, खूप लागते ते. कारण की तुम्ही पूर्ण त्याच्या पाठीमागचा खर्च केलेला असतो आणि तो मेहनत घेतलेली असते. हा, बरोबर आहे. आणि म्हणजे एकीकडे आपण जे खर्च केला, मेहनत घेतली, प्लस यात सक्सेसफुल झाल्यानंतर मी काय करणार आहे ते प्लॅनिंगही केलंय. हे सगळंच एकाच क्षणी होऊन जातं ते. ठीक आहे, पण हा पार्ट ऑफ द बिझनेस आहे, ते तर करावंच लागतं. आता पण म्हणजे बघा, गंमत काय होतीये की आपण सुरुवात केली मार्केटिंगवरून, की मार्केटिंग इज इम्पॉर्टंट. बरोबर. आपण मध्ये माइंडसेटवर पण बोललो. बरोबर. आता आपण थोडं सेल्सकडे आलोय. येस. तर मग आता बिझनेस सुरू करणाऱ्यांनी काय म्हणजे तो मार्केटिंग बघू, मी सेल्स शिकू, मी माइंडसेटवर काम करू, काय करू? याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो की याच्यात पण लोक कन्फ्युज असतात. कन्सेप्च्युअल क्लॅरिटी त्यांच्याकडे नसते. त्यांना असं वाटतं की मार्केटिंगच सेल असतं. ते मिक्स करून टाकतात. मार्केटिंग, लीड जनरेशन, म्हणजे त्यांचं ऍज अ माझ्याकडे एजन्सी पण आहे, मी लोकांना हे पण करतो, डन फॉर यू सर्व्हिस पण देतो. तर लोकांना काय वाटतं, एक जण माझ्याकडे कोणी आला स्मॉल बिझनेस ओनर, त्याला असं वाटलं की आता मी मार्केटिंग करतो तर माझं काम काय, फक्त लीड जनरेशन करून देणं. त्यांना असं वाटतं की लीड आलाय पण कन्वर्ट नाही झालं, तर हा चूक माझी. तर मला असं वाटतं की या माध्यमाच्या, या प्लॅटफॉर्म थ्रू मला सांगायचंय की मार्केटिंग डेडिकेटली, त्या मार्केटिंगचा गोल असतो लीड जनरेशन. म्हणजे मार्केटिंग तुम्हाला फक्त लोकांची इन्क्वायरी, लोक तुमच्या दारापर्यंत आणण्याचं काम मार्केटिंगचं असतं. तिथून पुढे त्यांना क्लोज करणं, त्यांना कन्वर्ट करणं, त्यांच्याकडनं पैसे उभा करणं किंवा त्यांना रेव्हेन्यू मध्ये ट्रान्सफॉर्मेशन त्याचं करणं, कन्व्हर्जन करणं, हे सगळं सेल्समध्ये येतं. त्याच्यामुळे मार्केटिंग स्किल वेगळं आहे, सेल्सचा स्किल वेगळा आहे. आणि ह्या दोन्ही गोष्टी शिकण्यासाठी आधी तुमच्याकडे माइंडसेट असावा लागतो की यस, माझ्या बिझनेससाठी मार्केटिंग, सेल्स ह्या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. मला जर ग्रो करायचं असेल, मला जर रेव्हेन्यू वाढवायचा असेल, मला तर ब्रँड बिल्ड करायचा असेल, तर ह्या दोन्ही गोष्टी सुरुवातीला मला कराव्या लागतील. आणि हे ज्यावेळेस तुमच्याकडं एक बिझनेस माइंड, तुम्ही जर लोकांसोबत राहत असाल, तुम्ही जर बिझनेस बद्दल शिकत असाल, आणि बिझनेस शिकत असताना तुम्हाला ज्यावेळेस कळतं की मार्केटिंग हे तुमच्यासाठी असं म्हणू शकतो की बिझनेसचा ऑक्सिजन आहे, तर सेल्स हा तुमच्या बिझनेसचा ब्लड आहे. तर त्याच्यामुळं तुम्हाला आधी तुमच्या थॉट प्रोसेसमध्ये यावं लागतं की यस, माझ्या बिझनेसला ग्रो करायचं तर मला मार्केटिंग करावं लागेल, मला मार्केटिंग शिकावं लागेल, आणि त्याच्यानंतर मला सेल्सवरती पण फोकस करावं लागेल. आणि जोपर्यंत तुमच्या थॉट प्रोसेसमध्ये शिफ्ट नाही होत तोपर्यंत तुमच्या बिझनेसमध्ये शिफ्ट नाही होत, मी पूर्वीच सांगितलेलं. त्याच्यामुळं ह्या तिन्ही म्हणजे मार्केटिंग, सेल्स आणि माइंडसेट आणि मला अजून थोडंसं एक्स्ट्रा ऍड करायचं जर झालं तर तुमच्या स्किल 20%च फक्त मॅटर करतं, तुमचा माइंडसेट 80% मॅटर करतो. म्हणजे एखादा जर माणूस सक्सेसफुल असेल आणि त्याला जर तुम्ही डिकोड केला की बाबा हा का माणूस त्या लेवलपर्यंत गेलेला आहे, तर तुम्हाला कळून येईल की रिस्क घेणं, पेशन्स ठेवणं, त्याच्यानंतर दूरदृष्टी असणं, विजन असणं,
हे त्याच्याकडं पूर्णपणे प्रायोरिटीने त्याची फर्स्ट प्रायोरिटी ही असते. हे पॅकेज 80% आहे. हे 80% पॅकेज आहे आणि 20% निगोशिएशन स्किल आलं, टीम बिल्डिंग स्किल आलं, लिडरशिप आलं, तुमचं सेल्सचं स्किल आलं, तुमचं मार्केटिंगचं स्किल आलं. हे फक्त 20% मध्ये. म्हणजे 20% परफेक्ट आहात तुम्ही, याचा अर्थ तुम्ही 100% सक्सेसफुल नाही होणार. तुम्हाला 80%चं जे गोष्ट आहे ज्याच्यामध्ये तुमचं थॉट येतात, तुमच्या बिलीफ येतात, तुमचं लॉंग विजन येतं, तुमचं पूर्णपणे पेशन्स येतं, रिस्क टेकिंग घेणं येतं. तर हे सगळ्या गोष्टी ज्या माइंडसेटच्या असतात ते तुम्हाला डेव्हलप करणं महत्वाचं असतं. आणि हा म्हणजे MPSC प्रिपरेशन करणारा मुलगा आणि आता बिझनेस करणारा मुलगा, ह्यूज माइंडसेट शिफ्ट आहे ना. खूप खूप. हा कसा घडून येतो मग? हाऊ डू यू? हे तुम्हाला सगळ्यात महत्वाचं एक मोठं स्वप्न असतं. म्हणजे मोठं स्वप्न असतं आणि आपण पर्पज म्हणतो की यार मला माझ्या आयुष्यामध्ये काहीतरी करायचं, असं काहीतरी करायचं ज्याच्यामध्ये माझं नाव राहिलं पाहिजे, माझी ओळख ही माझ्या कामाने झाली पाहिजे. जेव्हा आपण असं थिंकिंग करतो ना, तर त्यावेळेस आपोआप निसर्ग किंवा युनिव्हर्स तुम्हाला त्या अपॉर्च्युनिटी देत असतो. मुळात मराठी माणसामध्ये हे विचार करण्याची ताकदच नाहीये की मला काहीतरी असं अफलातून करायचंय. की आपल्यासमोर खूप मोठे मोठे व्यक्तिमत्व ऍज अ इन्स्पिरेशन आहे. महाराष्ट्रातनं जे इन्स्पिरेशन भेटतं मला वाटत नाही की इतर कोणाकडनं भेटत असेल. आपल्याकडे शिवाजी महाराज आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, आपल्याकडे ज्योतिराव फुले आहेत, आपल्याकडे एवढ्या मोठ्या कितीतरी मोठी लोक गेलेले ज्याच्यातनं आपण खूप काही शिकू शकतो. बट महाराष्ट्राचं दुर्दैव असं आहे की आपण कुठेतरी एक वेगळ्या वळणाकडे चाललेलो आहे आणि आपला जो युथ त्याच्याकडे जी फायर पाहिजे ती कमी आहे. आणि मला वाटतं की मुळात ही जी मी मिडल क्लास होतो तेच माझ्यासाठी एक फायर होतं की मला याच्यातनं बाहेर पडायचं. आणि जर एवढं फायर जर माझ्या आतमध्ये असेल तर निसर्गाला पण तो अपॉर्च्युनिटी देणं क्रमप्राप्त आहे की बाबा कुठेतरी मला माझा माइंडसेट शिफ्ट करणं, मला कुठेतरी डोक्यामध्ये विचार टाकणं किंवा अशा लोकांसोबत कनेक्ट करणं जी बिझनेसमध्ये सक्सेसफुल आहेत किंवा अशा लोकांना मला अपॉर्च्युनिटी भेटणं, मेंटरशिप त्यांच्याकडनं घेणं, ती इन्व्हेस्टमेंट करण्याची पूर्णपणे माझ्याकडे एक प्रेशराईज मला ते सिच्युएशन करणं, हे सगळं निसर्गाकडनं ऑटोमॅटिक होत असतं ज्यावेळेस तुमची स्वप्न मोठी असतात. पण ते बघण्यासाठी प्रयत्न तरी तुम्ही केला पाहिजे असं मला वाटतं. सही आहे. असं कधी झालंय का विथ यू ऑर युअर क्लायंट की हे सगळं बरोबर आहे, हे सगळं सेट आहे, मार्केटिंग व्यवस्थित आहे, पण सेल होत नाही? खूप वेळेस मी तुम्हाला म्हणलं ना की तुम्ही ज्यावेळेस मार्केटिंग ही मोठी कन्सेप्ट आहे, पण एक ऍडव्हर्टाइजमेंट आपण पकडू की तुम्हाला 1 रुपये टाकायचे 3 रुपये करायचे. लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही एखादा व्हिडिओ बनवता, एखादा तुम्ही ग्राफिक्स बनवता, कधी सुद्धा जर तुम्ही ऍज अ ऍडव्हर्टाइजमेंट जर तुमचा गेम तुम्ही स्टार्ट करताय तर मी तुम्हाला पहिल्यांदा सांगेल की तुम्ही तुमचा बॅक एंड तयार करा. ओके. म्हणजे बिझनेसमध्ये ऍडव्हर्टाइजमेंटच्या कन्सेप्टमध्ये ज्यावेळेस आपण इंटरनेट मार्केटिंग म्हणतो त्याच्यामध्ये फनल गोष्ट असते. फनलमध्ये तुमचं फ्रंट एंड असतं, तुमचं बॅक एंड असतं आणि मिड एंड असतं. फ्रंट एंड म्हणजे काय की तुमचा लीड कॅप्चरिंग सोर्स. ओके, तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट रन केली, त्यातनं लीड जनरेट झाल्या. तुमचा बॅक एंड म्हणजे काय असतो की जिथं तुम्ही तुमचं प्रायमरी प्रोडक्ट विकणार आहात, तुमचं जे काय हाय तिकीट प्रोडक्ट आहात ते विकणार आहात. तर तुमच्याकडे जोपर्यंत तुमचं प्रायमरी प्रोडक्ट रेडी नाहीये, हाय तिकीट रेडी नाहीये, तोपर्यंत तुमचा गेम कधीच पॉझिटिव्ह होणार नाही, कधीच प्रॉफिटेबल होणार नाही. म्हणून मला असं म्हणायचंय की जर तुम्हाला वाटत असेल की मला लीड आल्या पण त्या कन्वर्ट नाही झाल्या, तर याच्यामध्ये तुम्ही मेजर चूक करताय. की एक तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा तुमचा बॅकएंड जर क्रिएट करायचा असेल सक्सेसफुल, तर तुम्हाला तुमच्या कस्टमरकडे डोकून बघावं लागतं की मी ज्या निशमध्ये काम करतो तो जो टार्गेट ऑडियन्स आहे त्याला काय प्रॉब्लेम्स आहेत, त्याला काय चॅलेंजेस आहेत, त्याच्या जीवनामध्ये तो कशाला घाबरतोय, त्याचे ड्रीम्स काय आहेत, त्याचे ऍस्पिरेशन्स काय आहेत, त्याला नेमकं त्याच्या जीवनामध्ये माझ्या प्रोडक्टच्या माध्यमातून किंवा माझ्या प्रोडक्टकडे तो बघताना काय बघतोय, काय ट्रान्सफॉर्मेशन बघतोय, हे जोपर्यंत तुमच्याकडं कस्टमरचा स्टडी नसतो तोपर्यंत तुम्ही प्रोडक्ट डेव्हलप नाही करू शकत. आता आपल्याकडे होतं कसं की एखादा प्रोडक्ट किंवा एखादा कोर्स क्रिएटर किंवा एखादा कोच सक्सेसफुल झालाय तर त्याला कॉपी करायला लागतं. असे मार्केटमध्ये खूप जण आहेत की जे माझीच ऍडव्हर्टाइजमेंट कॉपी करतील, माझाच कोर्स कॉपी करतील आणि चालू करतील. पण लक्षात घ्या, तुम्ही प्रोडक्ट कॉपी कराल
ऍडव्हर्टाइजमेंट पण कॉपी कराल, पण जो माझा रिसर्च आहे, जो माझ्या ऑडियन्स बद्दल, तो नाही तुम्ही कॉपी करू शकत. कारण की ज्या अँगलने मी बघितलेला आहे तो अँगल तुम्हाला कधी नाही सापडू शकत, कारण की ती जर्नी मी स्वतः जगलेली आहे. माझा जो कस्टमर आहे तो माझ्या प्रोडक्टसाठी मी स्वतःच माझा कस्टमर आहे. आणि हे ज्यावेळेस होतं त्यावेळेस तुम्हाला सेल करण्यासाठी अवघड जात नाही. जे आज जी लोक स्ट्रगल करतात, लीड जनरेशन होतं पण कन्वर्ट होत नाही, त्यांचं एकच चुकतं की तुम्हाला तुमच्या कस्टमर बद्दल माहित नसतं. जर तुम्हाला तुमच्या कस्टमर बद्दल माहित असेल तर तुम्हाला सेल करायला अवघड जाणार नाही, कारण की तुम्हाला कस्टमर माहिती आहे तर तुमच्या ऑफर परफेक्ट होणार, तुमचा प्रोडक्ट परफेक्ट होणार, तुमच्या सेल्स प्रोसेस परफेक्ट होणार, आणि ज्यावेळेस तुम्ही एखाद्याशी बोलणार त्यावेळेस ते रिलेट पण करणार. त्याच्यामुळे लीड जनरेट करणं सोपं असतं, पण त्याच्यानंतर जे कन्व्हर्जन असतं ते डिपेंड असतं की तुम्ही आलेला जो काही लीड आहे, जो अट्रॅक्ट केलेला आहे, ते नक्की तुम्हाला पाहिजे तसाच आहे का, तुम्ही फक्त जस्ट एक प्रोसेस कॉपी केल्याने चालू केलं आणि त्याच्यानंतर तुम्ही बघता की हा माणूस कन्वर्टच होत नाही. मला पाहिजे तसाच आहे का, म्हणजे काय? म्हणजे मला प्रोडक्टमध्ये माझ्या इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. म्हणजे समजा मी ऍडव्हर्टाइजमेंट त्याचं बजेट तेवढं आहे का? हा, बजेट म्हणजे कसं असतं, आयडियल कस्टमर आहे का? आयडियल कस्टमर म्हणजे काय? सीपी जो पण ज्याच्याकडे मनी आहे, म्हणजे त्या माणसाकडे मनी आहे का, त्या माणसाकडे अथॉरिटी आहे का डिसिजन मेकिंग, आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्याला नीड आहे का विथ अर्जन्सी. जर ही गोष्ट जर असेल तर तो आयडियल कस्टमर. पण हे समजण्यासाठी तुमच्याकडे कस्टमर अवतार पाहिजे. कस्टमर अवतार म्हणजे काय की टार्गेट ऑडियन्स तर मोठं आहे, पण त्याच्यापैकी तुमच्यासाठी आयडियल कोण आहे त्याच्यासाठी तुम्हाला डीप डाऊन कस्टमर अवतारचा कन्सेप्ट असतो, तो तुम्हाला बिल्ड करावा लागतो. तर एवढं सगळं केल्यानंतर तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंटची प्रोसेस चालू करायची असते, आणि ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये लीड जनरेशन झाल्यानंतर परत बॅकएंडचा जर रेडी असेल तर सेल होणार म्हणजे होणार. लोकांचं सेल होत नाही. हे बॅकएंड म्हणजे काय? एकदा बॅकएंड म्हणजे कसं असतं की तुम्ही समजा ऍडव्हर्टाइजमेंट चालवली, तुम्ही तुमच्या ऍडव्हर्टाइजमेंट म्हणजे तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट थ्रू कस्टमरला अक्वायर तर केलं, ओके, त्यासाठी तुम्ही स्पेंड तर केलं. त्याच्यानंतर तुमच्याकडे प्रोडक्ट जे विकायला आहे, ओके, त्याच्यामध्ये प्रायमरी प्रोडक्ट जे असतं ते तुमच्या मार्केटमध्ये तुम्ही काय करत आहात, तुम्ही कोण आहात, हे ब्रँडिंग इस्टॅब्लिश करण्यासाठी तुमचं प्रायमरी प्रोडक्ट असतं. पण तुमच्याकडे एक हाय तिकीट पण असावं लागतं जे तुमचं प्रॉफिट मॅक्झिमाय करतं. माझा बॅकएंडचा अर्थ काय आहे की एकदा कस्टमर तुम्ही अक्वायर केला की तुमच्याकडे ही सिस्टीम पाहिजे, म्हणजे व्हॅल्यू लॅडर पाहिजे. त्यामध्ये लेवल 1, लेवल 2 ह्याला बॅकएंड म्हणत असतात. हे लेवल 1, लेवल 2 थोडं कोर्सेस मध्ये आपण हो म्हणतो, पण डू यू बिलीव्ह इट इज ट्रू फॉर प्रोडक्ट? नक्की. हो, येस. कारण की एखादा जर समजा डॉक्टर असेल, तो पहिल्यांदा कस्टमर अक्वायर करण्यासाठी 30 मिनिटाचं कन्सल्टेशन देईल, आणि त्या कन्सल्टन्सीमध्ये बॅकएंडच्या ज्या काही सर्व्हिसेस आहेत तो विकतो, अशा टाईप मध्ये. हा, म्हणजे एकतर परत विकत राहा, किंवा म्हणजे छोट्या तिकीटच परत अजून विका, किंवा मग छोटं मोठं. येस, एक तर रिपीट परचेस असेल किंवा वन टाइम परचेस असेल तर तो हाय तिकीट असेल. हे थोडं खोलात जर न्यायचं असेल तर लेट्स अज्यूम माझा सध्या 1 लाख रुपये महिना रेव्हेन्यू आहे, मला तो 10 लाखांवर न्यायचा आहे. ओके, तर डू यू हॅव एनी रोड मॅप की असं रोडमॅप सिम्पल आहे. तुमच्या मार्केटिंगच्या प्लॅन मध्ये सगळ्यात पहिल्यांदा जसं मी तुम्हाला सांगितलं की आता याचं उत्तर जे आहे थोडंसं रिपीट होईल, पण तरी पण मी तुम्हाला सांगेल. हे आता स्ट्रक्चर प्रकारे स्ट्रक्चर सांगेल मी तुम्हाला. आता जर एका माणसाला 1 लाखाचे 10 लाख करायचे असतील तर जर मी तुम्हाला फनल जर एक्सप्लेन केलं तर त्याचं फ्रंट एंड प्रोडक्ट जे आहे, ओके, ते तुम्हाला डेव्हलप करावं लागेल. फ्रंट एंड नंतर आपण अजून सोपं करूया. फ्रंट एंड म्हणजे एक छोटं तुमच्या इंडस्ट्रीला सुटेबल असलेलं स्वस्तातलं व्हर्जन, एक छोटं प्रोडक्ट आहे. येस, म्हणजे आता आपण असं पकडूयात, जर याच्यामध्ये आपण एक आपण एक केस स्टडी घेऊ. येस, केस स्टडी. एक अशी कंपनी आहे जे वेगवेगळ्या प्रकारचे कॉस्मेटिक्स विकते. येस, कॉस्मेटिक. आता त्यांचा सध्याचा 1 लाखाचा असेल, त्यांना तो 10 लाखांवर न्यायचा. येस, आता कॉस्मेटिक साठी तुम्ही जर बघितलं तर कॉस्मेटिक साठी तुम्ही असं विचार करा की कॉस्मेटिक जे बनवणारे आहेत आणि ते प्रोडक्ट ज्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करतात त्याच्या अवेअरनेससाठी त्यांनी एक समजा एक पीडीएफ बनवली, आणि ती पीडीएफ समजा 99 रुपयाला विकली. ओके, म्हणजे काय झालं, हे फ्रंट एंड प्रोडक्ट झालं, त्यांची पीडीएफ 99 रुपये. त्यांनी ऍडव्हर्टाइजमेंट त्या फक्त पीडीएफ विकण्यामध्येच केली, आणि पीडीएफ विकत घेऊन त्याच्यामध्ये जो अवेअरनेस क्रिएट झाला त्याच्यातनं त्यांना ती व्हॅल्यू भेटली कस्टमरला. त्या पीडीएफ मध्ये एक लिंक पण आहे शॉपिफायची, ज्याच्यामध्ये त्यांचे वेगवेगळे प्रोडक्ट पण आहेत. म्हणजे तो माणूस 99 रुपये पण दिले, शॉपिफाय वरती गेला,
शॉपिफाय वरती गेल्यानंतर ते वेगवेगळे प्रोडक्टचे स्टॅक आहेत, तो त्यांनी विकत घेतले. प्रोडक्ट एकदा त्यांनी वापरला आणि तो परत रिपीट पण करणार आहे. म्हणजे एखाद्या माणसाला समजा आता तो न ऍडव्हर्टाइजमेंट करता 1 लाखावरती आहे, त्याला जर सेल आता वाढवायचा आहे, तर ते अशा पद्धतीचं मार्केटिंगची स्ट्रॅटेजीज वापरून तो 1 लाखाचे 10 लाख करू शकतो. ओके. येस. म्हणजे जे आता फक्त तुमचं ऑफलाईन आहे, तर तुम्हाला ऑनलाईन जर तुम्ही एंटर केलं तर तुम्हाला नक्की तुमचा जो रेव्हेन्यू आहे तो तुमचा बूस्ट होणार आहे. कारण की तुमच्यासाठी मार्केट आहे, तुमच्यासाठी पूर्णपणे तुम्ही स्ट्रॅटेजिक जर काम केलं तर तुम्ही एखादा जो काही कस्टमर येणार आहे, रिपीट जे काय बाईंग आहे, तुम्ही जर तुमचा ऍव्हरेज ऑर्डर व्हॅल्यू वाढवला तर तुमचा सेल पण वाढणार आहे. आणि सेल वाढला तर तुम्ही 1 लाखाचे 10 लाख करणार आहात. या प्रोसेसमध्ये म्हणजे ऍडव्हर्टिजमेंट आपण रन करतोय, मला त्या 1 ते 10 मध्ये जायचंय, यात मी जे काही मार्केटिंग कम्युनिकेशन करणार आहे, ह्यात डू यू बिलीव्ह दॅट इट हॅज टू बी अन इमोशनली कनेक्टेड, म्हणजे व्हॉट शुड बी माय प्रायोरिटी? मी इमोशनल हुक असलेला कॉन्टेंट जास्त करू की लॉजिकल प्रूफ असलेले टेस्टिमोनियल्स वगैरे? म्हणजे व्हॉट वर्क्स बेटर? मार्केटिंगमध्ये इमोशननीच विकलं जातं. इमोशन खूप महत्वाचे आहेत, कारण की मार्केटिंगमध्ये इमोशन्स हे लोकांचे फायर इग्नाइट करतात असं म्हणू शकतो, आणि लॉजिक ते फायर टिकून ठेवतात. तुम्ही जर बघितलं तर आपण कधी सुद्धा आपण स्वतःचं जर पाहिलं की ज्यावेळेस आपण आयफोनकडे बघतो त्यावेळेस आयफोनचा फील आपण विकत घेत असतो, बरोबर. एक त्यातले पाठीमागचे इमोशन असतं की माझ्याकडे आयफोन असेल तर एक माझ्याकडं पाहण्याचा जो परसेप्शन आहे किंवा दृष्टिकोन आहे तो माझा एक वाढेल. आणि त्याच्यानंतर माझ्याकडे गाडी असेल तर मी मिटिंगला कुठल्या गेलो, कोणाला क्लायंटला भेटायला गेलो, तर माझ्याकडे कार असेल तर माझं वजन जास्त पडेल. तर कधी पण जर तुम्ही बघितलं तर कोणतीही गोष्ट आपण ज्यावेळेस घेतो त्याच्या पाठीमागच्या इमोशन्सच आपण विकत घेतो, आणि त्या इमोशन्स ज्या आहेत त्या आपण जस्टिफाय करतो लॉजिकने, की नाही मी कार ही घेतली. कार घेण्यापाठीमागचं जे इमोशन आहे ते स्टेटस असतं, क्रेडिबिलिटी असते, पण ते आपण जस्टिफिकेशन कसं करतो ना, हे मायलेज मुळे मी घेतलेली आहे, मला खूप लांबचा प्रवास करावा लागतो, मग आपल्या हक्काची गाडी असावी, खूप मी दिवस कष्टाचे काढले, तर आता मग माझ्याकडे पैसे आले तर मी डिझर्व करू शकतो. तर हे जे आहेत हे लॉजिकने आपण जस्टिफाय करतो. तर मी ज्यावेळेस ज्यावेळेस मी तुम्हाला सांगेल की मार्केटिंगमध्ये तुम्ही या गोष्टीला खूप महत्त्व दिलं पाहिजे. म्हणजे तुमच्या आता इमोशन्स जर बघायला गेले तर तुमची मार्केटिंग ही कस्टमर सेंट्रिकच पाहिजे, बरोबर आहे. तरच ते इमोशन्स क्रिएट होतील, आणि तरच इमोशन्स जर क्रिएट झाले तर त्याला तुम्ही टिकून ठेवताल ती फायर लॉजिकने. म्हणजे तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट करताना जेवढे इमोशन्स महत्वाचे आहेत तेवढंच लॉजिक पण महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही या दोन्ही गोष्टींचा एकत्रित बॅलन्स केला पाहिजे. अच्छा, म्हणजे एकावर जास्त भर आहे असं नसलं, असं नसावं. दोन्हींचा बॅलन्स असला पाहिजे. कारण मी तुम्हाला सांगितलं ना की इमोशन्स फायर इग्नाइट करते, आणि जर ती फायर टिकून ठेवायची असेल तर लॉजिकचं तर लॉजिक सपोर्ट पाहिजे. हे सगळं आपल्या सोशल मीडियाच्या ऑर्गॅनिक कॉन्टेंट मध्ये पण हो इन्सर्ट आता याच्यामध्ये फरक काय की ऑर्गॅनिक आणि पेड ऍडव्हर्टाइजमेंट दोन्ही गोष्टी ह्या दोन्ही पण मार्केटिंगचाच भाग आहेत. करेक्ट. पण ऑर्गॅनिक मध्ये कसं असतं की रोज पोस्ट करा, रोज रील टाका, त्याच्यानंतर लाईक्स किती आले, शेअर किती आले, माझे फॉलोअर्स किती, या मॅट्रिक्सला जास्त महत्व असतं, ना की त्यातनं मला किती लीड जनरेट झाल्या. कारण ती प्रोसेस म्हणजे लेंदी आहे. एखादा कंटेंट तुम्ही टाकताय आणि त्याच्यातून तुम्हाला लीड येणं हे तुमच्या कंट्रोलमध्ये नाही. हे तुमचं हुक किती आहे, होल्ड रेट किती आहे, त्याच्यानंतर तुम्ही एंगेजमेंट किती आहे त्या सर्व गोष्टींना, त्याच्यावरती डिपेंड राहतं की त्याच्यात पण कोणाला ती रील दिसणार. ऑर्गॅनिक मध्ये त्याचा कंट्रोल तुमच्याकडे नसतो. पण पेड मार्केटिंग मध्ये तुम्ही किती खर्च करणार, तो खर्च केल्यानंतर तुमचा प्रोडक्ट कुठल्या टार्गेट ऑडियन्सला दिसणार, तो दिसल्यानंतर तुम्हाला लीड किती येणार, त्यातनं किती सेल होणार, या सगळ्या गोष्टी कंट्रोलमध्ये असतात. कारण की तुम्ही कस्टमर रिसर्च केलेला असतो, त्याच्यानुसारच तुम्ही टार्गेट ऑडियन्स केलेला असतो, आणि तुम्ही फक्त 100 रुपयाच्या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये ती ऍडव्हर्टाइजमेंट चालू करू शकता, आणि विदिन 1 hour मध्ये इन्क्वायरी यायला चालू होतील, आणि सेम डे मध्ये तुमचा प्रोडक्ट लाखाचा असेल किंवा हजाराचा असेल विकायला चालू होईल. एवढी ही प्रोसेस फास्ट असतं. तर पेड मार्केटिंग जर तुम्ही छोटे बिझनेस ओनर असाल तर तुम्ही तो सेल लगेच बूस्ट करण्यासाठी पेड मार्केटिंग वापरा. पण मनावरती राज्य करायचे, जर तुम्हाला मोठमोठ्या ब्रँड सारखं कनेक्शन बिल्ड करायचे तर तुम्हाला ऑर्गॅनिक सुद्धा करायचं. कारण की या दोन्ही पण गोष्टी असतील तर तुमचा बिझनेस लॉंग टर्म
नुसार तुम्ही जर बघितलं की एक माणसासोबत जे रिलेशन बिल्ड करायचे, तर त्यासाठी फक्त विकत घ्या एवढंच नसतं. तर ऑर्गॅनिक कंटेंट थ्रू त्यांना एज्युकेट करा, व्हॅल्यूज प्रोव्हाइड करा. कोणतीही विकत घेण्याची अपेक्षा न ठेवता तुम्ही तुमच्या ऑडियन्सला देत राहा. त्याच्यामुळे ऑर्गॅनिक आणि पेड या दोघांचा बॅलन्स तुमच्याकडं तुमच्या बिझनेसमध्ये असलाच पाहिजे. मी हेच नेहमी ना समजून सांगायचा प्रयत्न करतो माझ्या क्लायंट्सना की लाईक्स महत्वाचे आहेत का? ऍब्सोल्युटली. Yes. फॉलोअर्स महत्वाचे आहेत का? ऍब्सोल्युटली. पण तुम्ही फक्त लीड जन कॅम्पेन कराल, सेल्स कराल, तर तो माणूस तुमच्या इंस्टाग्रामला, फेसबुकला येऊन बघणार आहे की हे कोण आहेत, बरोबर. तुमच्या वेबसाईटवर जाऊन बघणार आहेत की हे कोण आहेत. तिथे जर यू डोंट एक्झिस्ट ॲट ऑल, Yes. तर व्हाय शुड आय ट्रस्ट यू ना? म्हणजे बरोबर. माझ्यासमोर एक जाहिरात आली आहे, त्यावर क्लिक करून मी जर बघायला गेलो, नाही सर, बरोबर. व्हाय विल पीपल ट्रस्ट यू? येस येस, नक्की. आणि ऑनलाईन मार्केटिंग मध्ये ट्रस्ट महत्वाचा. हा, एक्झॅक्टली ना. कारण बिकॉज आय डोंट सी पीपल, आय सी युअर लोगो, आय सी युअर इमेजेस. येस येस. आणि कसं असतं की ज्यावेळेस तुम्ही पेड मार्केटिंग करताना, तर ज्या पेजच्या माध्यमातून किंवा ज्या इन्स्टा प्रोफाईलच्या माध्यमातून तुम्ही लोकांच्या समोर येणार आहात, तर लोक त्याच्यावरती व्हिजिट करतात. मग त्यावेळेस जर त्या पेजवरती तुमच्या टेस्टिमोनियल नसतील, इन्फॉर्मेशनल व्हिडिओ नसतील, फीडबॅक व्हिडिओज नसतील, त्याच्यामध्ये तुमचा एक्झिस्टन्स किंवा तुम्ही कोणासाठी काम करताय, कोणासाठी प्रॉब्लेम सॉल्व्ह करताय, हे जर त्या लोकांना क्लिअरच होत नसेल, तर पहिलं फर्स्ट इम्प्रेशन असतं ते पूर्णपणे फेल होऊन जातं. परफेक्ट. त्याच्यामुळं मला असं म्हणायचं आहे की ऑर्गॅनिक म्हणजे असं नाही की तुम्ही रोजच रील टाकत बसा, पण तुम्ही जे पेड मार्केटिंग जे बॅक म्हणजे थोडासा तो ट्रस्ट फॅक्टर जो आहे तो येण्यासाठी ऍटलिस्ट त्याच्यावरती 10-15 काहीतरी गोष्टी टाकून ठेवा, ज्याच्यामुळे तो व्हिजिट केली तर त्या व्हिजिटमध्ये बाबा पहिलं इम्प्रेशन जे आपलं असतं ते तरी ऍटलिस्ट ट्रस्टेबल असावं. परफेक्ट. हे म्हणजे आय वॉन्ट टू हिअर युअर आन्सर की हे जर आज बहुतांश लोकांनी ना फेसबुक ऍड्स म्हणजे मेटा ऍड्सवर पैसे जाळून पश्चाताप करतायत. बरोबर. आणि खूप जणांचा ग्रह झालाय हा की इट डझंट वर्क. येस. का होत नाही? कारण की त्यांना असं वाटतं की बुस्टिंग आणि प्रमोटिंग म्हणजे ऍडव्हर्टाइजमेंट. ऍक्च्युली त्याला ते जो तुम्ही बुस्टिंग आणि प्रमोटिंग करत असाल, तर हे मेटाला पैसे कमवून देण्याचं साधन आहे. एक्झॅक्टली. ऍज अ कंपनी म्हणून प्रत्येकाला पैसे पाहिजेत, तर ते एक शॉर्टकट आहे त्यांच्यासाठी पैसे कमवण्याचा. पण आपल्यासाठी पैसे जाळण्याचा तो शॉर्टकट आहे. लोकांना असं वाटतं की ते केलं की मला रिझल्ट भेटतील, पण लक्षात घ्या बुस्टिंग आणि प्रमोटिंग मध्ये तुम्हाला स्ट्रॅटेजिक जे ऑप्शन्स असतात, जी स्ट्रॅटेजी तुम्हाला वापरायची असते, त्याच्यासाठी लागणारे जे काही स्ट्रक्चर असतं ते तुम्हाला बुस्टिंग आणि प्रमोटिंग मध्ये भेटत नसतं. त्याच्यामुळं हे जे काही ऍडव्हर्टाइजमेंट आहेत ते स्वस्त पण आहेत आणि तेवढेच ते महागडे पण आहेत. जर तुम्ही प्रॉपर सिस्टीमने जर ऍडव्हर्टाइजमेंट केली तर इट्स अ सुपर चीप. परफेक्ट. पण जर विदाऊट सिस्टीम किंवा विदाऊट स्ट्रॅटेजी जर तुम्ही करत असाल तर हे खूप महागडं आहे. आणि जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने, चुकीची माहिती घेऊन, चुकीच्या गायडन्सने जर ऍडव्हर्टाइजमेंट करायला लागलात तर तुमचे पैसे वाया जाणार आहेत. आणि त्याच्यानंतर जे थिंकिंग किंवा जे परसेप्शन बिल्ड होणार आहे तेच हेच होणार आहे की ऍडव्हर्टाइजमेंट माझ्यासाठी काम नाही करत. ऍब्सोल्युटली. आता म्हणजे तुम्ही बोलत होतात ना, माझ्या डोळ्यासमोर दोन म्हणजे एका D2C ब्रँड बरोबर आम्ही कॅम्पेनिंग केलं. तर त्यांचा अमेझॉन, फ्लिपकार्टवर एकदम एस्टॅब्लिश ब्रँड होता, पण त्यांच्या वेबसाईटवर D2C वेबसाईटवर शॉपिफाय वेबसाईट होती, त्यावर सेलच होत नव्हतं. तर त्यांना 6 महिन्यांचा प्लॅन आखून दिला होता की तुम्ही आधी 2 महिने फक्त ऑर्गॅनिक कॉन्टेंट करा, आपण तो प्रमोट करू, लोकांसोबत फक्त घेऊन जाऊ, 3ऱ्या महिन्यापासून आपण सेल करू. त्यांनी भाई समाव विश्वास ठेवला आमच्यावर आणि वी एंडेड अप स्टार्टेड टू सेल देअर फॉर 5 to 6 लाख रुपीज एव्हरी वीक. दर आठवड्याला 5-6 लाखांपर्यंत सेल आम्ही त्यांचा नेता आला. पण ती फनल आहे ना, समहाऊ लोकांना ते नाही पटत. म्हणजे ते तेवढा पेशन्स नसतो, तेवढे पैसे नसतात टाकायचे, ते मार्केटिंग समजत नाही, असं काहीतरी होतं. ते कसं राहतं, लोकांना इन्स्टंट पाहिजे सगळं. जसं क्विक कॉमर्स आले की घरात बसत 10 मिनिटात प्रोडक्ट देतो आणून, तसं लोकांना काय वाटतं रिझल्ट क्विक पाहिजे, एक 10 मिनिटात मला रिझल्ट आला पाहिजे. म्हणजे मी ऍडव्हर्टाइजमेंट लॉन्च केली, लगेच मला क्लायंट भेटला पाहिजे, लगेच माझा लाखाचा सेल झाला पाहिजे. लँडिंग पेज ऑप्टिमाइज आहे का, तुमचं फॉलोअप्स आहेत का, तुमचे ईमेल जातात का, काय, तर ह्या सगळ्या गोष्टी असतात. आणि ते लोक असं काहीतरी कोणाचं तरी स्टोरी बघतात, सक्सेस स्टोरी बघतात, गैरसमज. आणि कसं राहतं की या पाठीमाग तुम्हाला शिकावं लागतं, कारण की पहिल्यांदा तुम्हाला जर अर्न करायचं असेल त्या लेवलचं, हा रिझल्ट एका दिवसात दिसतात, पण कधी दिसतात त्याच्या पाठीमागची मेहनत ज्यावेळेस तुम्ही घेता शिकण्यासाठी, समजून घेण्यासाठी, मेहनतीचा वेळ आहेच. म्हणजे तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट केली, एका दिवसात तुमचा सेल झाला तर होऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही, पण त्याच्यासाठी ऍटलीस्ट एक 10-15 दिवसाचं जे काही मेहनत असते समजून घेण्याची, शार्पनेस करण्याचं, ज्यावेळेस तुम्ही एखाद्या युद्धामध्ये उतरणार आहात
तर ज्या शांततेच्या काळात आपण ज्यावेळेस तलवार चालवतो त्यावेळेस युद्धाच्या काळी त्याचा फायदा होतो. तर सेम तसंच आहे ते. जर तुम्ही कॅम्पेन रन करणार आहात, लॉन्च केलं, तुम्हाला सेम डे रिझल्ट पाहिजे, तर त्याच्या पाठीमागची जी रिसर्च असतो, जो स्किल असतं, कस्टमरचा पूर्णपणे सायकोलॉजी तुम्ही जाणून घेतलेली असते, हुक्स तयार केलेले असतात, तुम्ही वेगवेगळे अँगल्स रेडी ठेवलेले असतात, टेस्टिंगचे प्लॅन बनलेले असतात. हा व्हिडिओ नाही चालला तर मी त्याला काय करेल, डाटा तुमच्याकडे असतो की मला ऍडव्हर्टाइजमेंट परफॉर्म जर नाही केली तर मी काय केलं पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टींची ज्यावेळेस स्ट्रॅटेजी तुमच्याकडं एक रेडी असते त्यावेळेस सगळ्या गोष्टी सोप्या होतात आणि त्या दिवसात तुम्ही ते पहिलं कॅम्पेन जे रन केलेलं आहे ते तुम्हाला पहिल्या दिवशी प्रॉफिटेबल होणार आहे. इफ यू स्वेट मोर इन प्रॅक्टिस यू ब्लीड लेस इन वॉर. येस येस, सेम सेम. आणि हे सगळ्याच गोष्टींमध्ये हे करतं. ते सेल्स असेल, मार्केटिंग असेल, बिझनेस डेव्हलपमेंट असेल, तुम्हाला आधी शिकावंच लागतं. आपल्याला असं वाटतं एक मराठी माणसामध्ये एक ऍटिट्यूड असतो, आपण म्हणू शकतो की मी पण असतो एक, की मी हुशार आहे, माझ्याकडे प्रोडक्ट चांगलं आहे, मला गरज नाहीये, लोक आली त्यांना गरज आहे तर त्यांनी माझ्याकडे आलं पाहिजे, मी कोणाकडे नाही जाणार. तर हा सगळ्यात मी अनुभवलेला हा जो ऍटिट्यूड असतो तोच आपल्या माणसांना मागे ठेवतो. ते ओपन नाहीत शिकण्यासाठी. त्यांना असं वाटतं की काय इंटरनेट वरती काय आहे, कधीतरी ते थांबेल. पण लक्षात घ्या, इंटरनेट हे वाढणारी गोष्ट आहे, हे नेव्हर एंडिंग आहे. आणि आज तुम्ही जर बघितलं तुमची जी माउथ पब्लिसिटी आहे तो प्रकार सुद्धा बदललेला आहे. पहिले लोक भेटल्यानंतर सांगायची, रेफर करायची, पण आज माउथ पब्लिसिटी इम्पॉर्टंट आहे, ती होती सुद्धा. पण आज लाईक शेअरच्या माध्यमातून होते, मेसेज सेंडच्या माध्यमातून होते, रिव्ह्यूज, गुगल रिव्ह्यूज, स्टेटसच्या माध्यमातून होते. तर माउथ पब्लिसिटी ही खूप इम्पॉर्टंट आहे आणि ती आता पहिला पण इम्पॉर्टंट आहे, आता पण इम्पॉर्टंट आहे. पण ही माउथ पब्लिसिटी होते कधी, ज्यावेळेस अवेअरनेस येतो त्यावेळेस. आणि तुम्हाला माहिती आहे की बेस्ट प्रोडक्ट असून उपयोगाचं नसतं, बेस्ट नोन असणं महत्वाचं असतं. जेवढं तुम्ही लोकांच्या नजरेसमोर राहताल तेवढं लोक तुम्हाला ट्रस्ट वाढत जातो. आणि तुम्हाला ही पण गोष्ट माहिती असेल की एखादी गोष्ट जितक्या वेळ जास्त जास्त दिसणार तितका जास्त जास्त ट्रस्ट तुमचा वाढत जाणार. Correct. आणि लोकांना पेशन्स नाहीये. लोकांना असं वाटतं की मी ऍडव्हर्टाइजमेंट केली, 10 दिवस मी 10,000-1,000 रुपये खर्च केले, मला रिझल्ट नाही आला, तर मग आता माझ्यासाठी काम नाही करत. पण लक्षात घ्या, तुम्ही जस्ट सुरुवात केलेली आहे, तर ऍटलिस्ट 100 दिवस तरी ऍडव्हर्टाइजमेंट रन करा, त्याच्यामध्ये टेस्टिंग भरपूर करा, अँगल्स चेंज करा, आणि मग मला सांगा की तुम्हाला रिझल्ट भेटेल का, भेटणार का नाही भेटणार. आणि 100 दिवस जर बॅकप्रूफ व्यवस्थित सिस्टीमने जर काम करत असाल तर तुम्हाला तुमचं जरी प्रोडक्ट डेव्हलप नसेल थोडंसं त्याच्यामध्ये, बाबा जो तुमचा कॉम्पिटिटर आहे त्याचं प्रोडक्ट खूप छान आहे पण त्याचं मार्केटिंग नाही, पण त्याच मध्ये तुम्ही मार्केटिंग करताय पण त्याच्यापेक्षा प्रोडक्ट तुमचं थोडंसं लो आहे, थोडंसं lower आहे. पण तरी सुद्धा त्याच्यापेक्षा जास्त तुमचा सेल होणार का, तर तुम्ही मार्केटिंग करता, तुम्ही दिसताय लोकांना. कारण की आज लोकांना ज्यावेळेस एखाद्या गोष्टींची गरज लागते त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये तुम्ही आले पाहिजे, आणि हे होण्यासाठी त्यांना रोज तुम्ही दिसलं पाहिजे. आपण हे एवढं सगळं मार्केटिंगचं बोललो ना, डू यू बिलीव्ह देर इज वन फंडामेंटल युनिव्हर्सल लॉ इन मार्केटिंग? येस, तो म्हणजे लोकांना कनेक्ट करता आलं पाहिजे. तुम्हाला लोक जर कनेक्ट होत असतील तर तुम्ही इमोशन्सला कनेक्ट होतात. म्हणजे तुम्हाला स्टोरी टेलिंग करता आलं पाहिजे. स्टोरी टेलिंग हा की आहे मार्केटिंगचा. ज्याला बेटर स्टोरी सांगता येतात, ज्याला बेटर आपलं प्रोडक्ट मांडता येतं, ज्याला बेटर आर्टिक्युलेट करता येतं, तो कधी सुद्धा मार्केटिंगमध्ये हारूच नाही शकत. मार्केटिंगमध्ये त्यांनी 1 रुपया टाकल्यानंतर त्याचे 10 रुपये होणार 100%, जर त्याला हे फाउंडेशनल स्किल आहे स्टोरी टेलिंगचं, ज्याला प्रेझेंट व्यवस्थित करता येतं आणि कस्टमर सोबत रिलेट करता येतं, कस्टमरचे इमोशन्स जिंकता येतात. तो हेच युनिव्हर्सल लॉ आहे, बाकी काहीच नाही त्याच्यामध्ये. आणि एकच मेसेज सारखा सारखा वेगवेगळ्या पद्धतीने सांगणं म्हणजे हे लॉ, म्हणजे हा एक मार्केटिंगचा लॉ आहे. वेगळं काहीच करायचं नसतं तुम्हाला, हाच एक रूल आहे, हाच एक लॉ आहे असं म्हणलं तरी चालेल. वा वा. डू यू बिलीव्ह आता हे AI आणि टूल्स आणि याच्यामुळे मार्केटिंग बदलत जाणार आहे? येस, बदलत जाणार. याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर मार्केटिंग म्हणजे फक्त स्टोरी टेलिंग हे तर झालंच, पण एआयचा फायदा काय होणार आहे की तुम्हाला आता पर्सनलाइज डाटा जो आहे त्याच्यावरती पर्सनलाइज कामं करता येतील. म्हणजे जो डाटा कलेक्ट होतो, कस्टमरचे जे सायकोलॉजीज आहे, त्यांचं बिहेवियर आहे, हे जे काय ट्रॅकिंग असेल किंवा त्याच्याबद्दलचा रिसर्च असेल,
तो तुमचा एकदम शार्प होणार आहे. त्याच्यानंतर तुमचा स्पीड वाढणार आहे. आणि AI मुळे जर बघायला गेलं तर तुम्ही जे मार्केटिंग आता जे पहिलं तुम्हाला 2 तास 4 तास लागायचे एखाद्या गोष्टीसाठी, येस. म्हणजे व्हिडिओ शूट करणं झाले, व्हिडिओच्या स्क्रिप्ट झालं, त्याच्यानंतर प्रोडक्शन झालं, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आता AI मुळे असं झालेलं आहे की अख्खा पूर्ण किरण हजारे रिप्लेस होईल आता. त्याचा व्हॉइस क्लोन करता येतो, त्याला व्हिडिओ सुद्धा क्लोन करता येतो. आणि तुम्ही जर बघितलं तर असे व्हिडिओज लोकांना असं वाटतं की हा किरण हजारेचा. त्याच्यानंतर AI मुळे आज तुम्हाला चांगल्या ऑफर बनवता येतात. तुम्हाला पूर्णपणे आज सेल्सचे जे काही पिचेस असतात त्याच्यावरती ब्रेनस्टॉर्मिंग तुम्हाला करता येतं. म्हणजे आज AI ची जी काही रिव्होल्युशन आहे, म्हणजे रिव्होल्युशन म्हणता येत ना, आज प्रेझेंट आहे तो. तर त्याचा जर चांगला वापर केला तर मला असं वाटतं की जे एक CR कमवायला पहिले 1 वर्ष म्हणा किंवा 10 महिने म्हणा लागायचे, ज्यात 20-25 दिवस खूप झाले एक CR करायला. एवढा स्पीड वाढलेला आहे. ते AI वापरणं पण खूप महत्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी AI जरी तुम्ही वापरलं पण त्याचं जे फाउंडेशन असतं, म्हणजे कसं असतं की शेवटी तुमच्याकडे एक टूल आहे, तुम्ही त्याला काय देताय, इनपुट्स काय, त्याच्यावरती आउटपुट ठरलेले असतात. म्हणजे जर तुमच्याकडे फाउंडेशन स्किल नसेल, जर तुम्ही तिथं कचरा टाकला तर तुम्हाला कचराच येणार आहे. मी आता तेच म्हणणार होतो की ते देईल बाबा चांगला आउटपुट, हा. मला नीट प्रॉम्प्ट तर देता आली पाहिजे. हा, म्हणजे त्याच्या डिपेंड आहे. समोरून जर क्लास पाहिजे असेल तर इथून टाईप करणारा क्लास पाहिजे, करेक्ट. तर ते AI तुम्हाला त्या लेवलला हेल्प करणार आहे. म्हणजे ऍट द एंड जर शॉर्ट जर करायचं असेल याला, तर मी तुम्हाला म्हणेल की AI फक्त टूल आहे, पण त्याला वापरणारा कोण आहे त्याच्यावरती त्याचं बेस्ट यूज केस ठरणार आहे. वा, परफेक्ट. किरण, दिस इज गोइंग टू बी अ मास्टर क्लास. म्हणजे मी असं मास्टर क्लास वगैरे असंच काहीतरी टायटल मध्ये म्हणणार आहे ना, की मार्केटिंग फॉर एनी बिझनेस ओनर्स, स्मॉल, मीडियम, इव्हन बिग. तुम्हाला जर हाऊ टू क्राफ्ट युअर मार्केटिंग मेसेज, व्हॉट इज मार्केटिंग, मी ऍड्स रन करतोय, ते काम करत नाहीये, तर का बरं असं होतंय, इफ आय एम नॉट गेटिंग गुड रिझल्ट, तो का येत नाहीये, हे सगळं जर त्या प्रश्नांची उत्तरं जर शोधायची असतील तर दिस व्हिडिओ इज गोइंग टू हेल्प बिग 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 टाइम. थँक्यू सो मच किरण, मजा आली गप्पा मारून. आणि मला वाटतं आपण सेकंड थर्ड सेशन करूया अजून फोकस्ड, अजून डीप लेवलवर जाऊन विल ट्राय टू हेल्प. आणि आपण ठरूया की कुठल्या कुठल्या बेसिक फंडामेंटल क्वेश्चन्सला वी कॅन आन्सर. सो थँक्स अ लॉट फॉर कमिंग अँड चॅटिंग विथ मी. आय होप तुम्हालाही मजा आली असेल. खूप मजा आली मला पण, आणि तुम्हाला देखील थँक्यू सो मच आणि मोस्ट वेलकम. आणि ह्या ज्यावेळेस हे चर्चा झाली, असं वाटलंच नाही की ज्याच्यामध्ये कधी एवढा टाइम हे झाला, आणि असं वाटतंय की जस्ट स्टार्ट केलेलं आहे. पण यस, मी सांगेल की क्वेश्चन क्वालिटी होते, त्याच्यामुळे मला देखील एकदम क्वालिटी बोलता आलं. आणि त्यासाठी खरंच थँक्यू सो मच पुन्हा एकदा तुम्हाला. गप्पाच मारले आपण त्यावेळेस, आणि सेम फील्डचे असल्यामुळे आय कुड कनेक्ट. येस, नक्की. परत एकदा हा व्हिडिओ आय होप तुम्ही व्यवस्थित बघितला असेल. परत बघा, यातल्या तुम्हाला जे काही महत्वाचे लेसन्स वाटतात ते इम्प्लिमेंट करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी किरणची फेसबुक लिंक पण टाकेन, सो यू कॅन रीच आउट टू हिम. आणि भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. नमस्कार, वंदे मातरम, जय श्रीराम.